स्तुती करतो पुन्हा एकदा देवाची। गेल्या 2 दिवसापासून एक गोष्ट आम्ही ऐकत आहोत, येशू आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे। मनुष्यानं सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? या जगामध्ये आम्ही राहत असताना आमच्या जगण्याचं ध्येय, जगण्याचा उद्देश हा कधी कधी आम्ही हरून बसलेलो असतो। ज्या जगामध्ये काहीतरी घडामोडी घडतात, काही घटना घडतात, युद्ध घडतं, नैसर्गिक आपत्ती येते, एखादा रोग, एखादी व्याधी येते, त्यास मनुष्य ख्रिस्ताच्या आगमनासंबंधानं जागरूक होतो। एखादं युद्ध झालं आणि मग त्यास बोललं जातं शेवटचे दिवस आहे, राष्ट्र राष्ट्रावरती, राज्य राज्यावरती उठेल, जागोजागी भूमिकंप होतील, मरीनी लोक मरतील। करोना आल्यानंतर सगळे संदेश फिरत होते की जर तुम्ही कुठेही पाहिलं तर त्या ठिकाणात तुम्हाला एक संदेश येत होता, लोक मर्यानी मरतील। ही तर मरी होती आणि या मरीनं काही लाख लोक भारतामध्ये मेले। आम्ही पाहतो की प्रेत पुरण्यासाठी जागा नव्हती, त्यावेळेस नदीमध्ये प्रेत टाकून दिली आणि सगळी मनुष्य जात एवढी घाबरून गेली ना, घरामध्ये असणारा व्यक्ती त्याला इतकी भीती वाटत होती की ज्या व्यक्तीला मी भेटत आहे आणि तो व्यक्ती माझ्यासाठी मरण तर घेऊन नाही आला ना। आणि ते मरण आमच्या डोळ्याने पाहत असताना आम्हाला असं वाटत होतं की आता जगातलं बहुतेक लोक याच्यामधनं मरून जाणार आहे। परंतु असं घडणार नव्हतंच। कधी कधी देव एक ट्रायल दाखवतो माणसाला जाग करण्यासाठी, आणि पृथ्वी तलावरती असणारे लोक, या लोकांनी त्यांचं लक्ष देवाकडे लावावं यासाठी थोडीशी हालचाल देव करत असतो। प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं लिहिलं, 1/3 लोक जवळजवळ या मरीने मरतील शेवटच्या दिवसामध्ये। 1/3 म्हणजे आत्ताच्या हिशोबाप्रमाणे जवळजवळ जगामध्ये 250 ते 300 कोटी लोक मरीने मरतील। 250 ते 300 कोटी वर का? म्हणजे ती कोरोना एक झलक होती आणि त्याच्यामध्ये लोक जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु जसा कोरोना गेला, लोक परत नॉर्मल झाले, मग परत ते आपल्या दैनंदिन रूटीन लाईफमध्ये गेले, त्यांच्यामधली भीती निघून गेली। भीती असल्यावरच मनुष्य देवाकडे वळतो, माणसाला सारखी भीती पाहिजे। परंतु देव भीती दाखवून कुणाचं तारण करत नाही, भीती नाही दाखवणार तो। अशा पद्धतीने तुम्ही केलं तर जीवन मरण, शाप, आशीर्वाद, चांगलं वाईट मी सगळं तुमच्या समोर ठेवले, निवड तुम्हाला करावी लागणार आहे। आणि स्वर्गामध्ये पोचायचंय तर पृथ्वी तलावरचं तुमचं जीवन जे आहे ना, हे जीवन तुम्हाला सुरक्षित येशू मध्येच करावं लागणार आहे। येशू आमची गरज आहे, येशू नाही तर तुम्ही कधीच पोचू शकणार नाही, कारण तो म्हणतो मी स्वर्गाचं द्वार आहे। स्वर्गामध्ये पोचायचं तर माझ्याकडनंच तुम्हाला जावं लागेल। मग येशूकडे जात असताना हा तुम्हाला तसंच नाही पाठवत बरं का। येशूला तुम्ही भेटला, आमच्या अनेक पिढ्यांना येशू भेटलेला आहे, तरी आमच्या अनेक पिढ्या बर्बाद पण झालेल्या आहेत।
आमच्या अनेक पिढ्यांमध्ये इशू होता, तरी आमचे अनेक लोक व्यसनामध्ये मेलेले आहेत. आमच्या अनेक पिढ्यांमध्ये इशू होता, पण आमच्या अनेक पिढ्यांमध्ये व्यभिचारी लोक पण होते. मग येशू माहीत असून हे कसं काय घडलं? का त्याने व्यभिचार केला? का ते पापामध्ये मेले? कारण सत्य जे आहे ना, ते सत्य त्यांना कळलंच नाही. आणि सत्य एवढं तीव्र होतं ना, हे सत्य इतकं भयानक होतं ना, बाप्तिस्मा करणारा योहान हेरोदाला ज्यावेळेस त्याने ते सत्य बोलला, तू आपल्या भावाची पत्नी आपल्या घरामध्ये आणून ठेवलीस, या सत्यानं हेरोदाची पत्नी त्याच्या भावाची बायको तिच्या मुलीला सांगते की बघ, आता तुझ्या बापाचा वाढदिवस आहे, नाच डान्स कर, नृत्य कर. आणि त्यानं प्रसन्न होऊन जर तुला काय विचारलं, काय तुला बक्षीस मागायचं, तर तू योहानाचं शिर माग. का तर ते सत्य त्या हेरोदियाला बदलण्याच्या ऐवजी तिनं त्या सत्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि योहानाचं शिर कापलं. सत्य इतकं भयानक, एवढं तीव्र आहे. ज्या सत्य येतं ना, ते झोंबतं. आणि शास्त्रामध्ये सांगितलं की देवाचं वचन दुधारी तलवार आहे. म्हणून शुगर कोटेड अशा प्रकारचे संदेश माणसाला नाशाकडे घेऊन जातात. वरवरचे संदेश, तुम्ही चांगले आहात, तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहात. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, निकोदेमस नावाचा कोणी एक धर्मपंडित परुषी रात्रीच्या समय येशूकडे गेला आणि त्यांनी प्रश्न केला, स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? धर्मपंडिताला सुद्धा स्वर्ग राज्य काय ते माहित नव्हतं. म्हणजे ज्या दिवशी तो धर्माचं शिक्षण देत होता ना, तोपर्यंत त्याला असं वाटलं स्वर्ग माझा आहे. पण येशू आला आणि येशूनं एक एक सत्य रिव्हील करायला सुरुवात केल्यावर त्याला मोठा प्रश्न पडला, मी स्वर्गात जाईल का नाही? मग आता तर तो परुषी आहे. हा परुषी जो धर्मशास्त्र शिकवतो, या परुषालाच प्रश्न पडतो, मी स्वर्गामध्ये जाणार का? येशूला त्याने विचारलं, स्वर्गामध्ये जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे? लक्षात घ्या, स्वर्गात जाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा शोध आम्हाला प्रतिदिवशी घेतला पाहिजे. प्रतिदिवशी चर्चला आम्ही जात आहोत, चर्चमध्ये आम्ही उपस्थित आहोत, पण तुम्हाला चर्चमध्ये गेला म्हणजे स्वर्गात पोचला असं कधीच नाही होणार. मीटिंगला गेला म्हणून स्वर्गात गेला असं कधीच होणार नाही. स्वर्ग वेगळा, चर्च वेगळं, बायबल वाचन वेगळं आणि स्वर्ग वेगळा. मी शास्त्र वाचन करतो म्हणून स्वर्गामध्ये जाईल हे पण नाहीये. जर देवाचं वचन वाचलं आणि त्याच्यावर मी चाललो नाही, तर जे वचन तुम्हाला मिळत आहे या वचनावर जर तुम्ही चालला नाही किंवा त्याचं अनुसरण केलं नाही, तर एकही व्यक्ती स्वर्गामध्ये पोचू शकणार नाही. वचनाप्रमाणे चाललंच पाहिजे. तुम्हाला क्षमा करा म्हणजे केलीच पाहिजे. पाप टाकून द्या म्हणजे टाकून दिलं पाहिजे. शमरोनी स्त्रीला येशू भेटल्यावर घागर तिने तिथंच टाकली. ती काही घागर घेऊन परत त्या पतीकडे नाही गेली. जक्कयाला येशू भेटल्यावर जक्कयाचा निश्चय होता, मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्ध्य द्रव्य गरीबाला वाटून टाकतो. आतापर्यंत लुटमार केली पण आता नाही करणार. डिसिजन आहे, निर्णय आहे त्याचा. निर्णय नसेल ना तर तुम्हाला ख्रिस्त भेटला हे डोक्यातून पण काढून टाका. तुमच्याकडे बदल व्हायला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, समर्पित जीवन जगलं पाहिजे, आशावादी जीवन जगलं पाहिजे. आज माझा विषय जो आहे, ज्या विषयाला आम्ही हात घालणार आहोत, बन्यामीन नाही तर मरण. जुन्या करारामध्ये खूप सुंदर प्रकारचं वृत्तांत आहे आणि मी नेहमी जुना करार आणि नव्या करारातला ख्रिस्त किती, जुन्या करारात पण तो ख्रिस्त होता हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना वाटतं येशू ख्रिस्त फक्त नव्या करारामध्ये आहे, परंतु जुन्या करारातल्या गोष्टी, वारंवार ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी आहे. सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी आहे. आणि त्या गोष्टी पाहत असताना
तो वृत्तांत, ती घटना ही कुठंतरी आमच्या व्यक्तिगत जीवनाशी लागू होत असते प्रियांनो. आमच्या पर्सनल लाईफमध्ये जे आम्ही जगत असतो ना, जगत असताना या जगणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ख्रिस्तच दिसणार, दुसरं काहीच दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणामध्ये, प्रत्येक ठिकाणात तुम्हाला हे सापडणार आहे. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकापर्यंत प्रत्येक असणाऱ्या पुस्तकात तुम्हाला येशू सापडणारच आहे. आता हा बायबल स्टडी जर शिकायचा ना, या बायबल स्टडी शिकायला कमीत कमी 4 वर्ष जातील. तेव्हा तुम्हाला हे सगळ्या पुस्तकांमधला ख्रिस्त समजणार आहे, प्रत्येक पुस्तकातला. तो एक अभ्यास आहे सुंदर. परंतु मला हे तुम्हाला सांगायचं आहे की येशू या पुस्तकांमध्ये प्रत्येक ठिकाणात तुम्हाला सापडणार आहे. म्हणजे असं होत नाही की आता हा अध्याय संपला, याच्यामध्ये काही नाही, उत्पत्तीमध्ये काही नाही, निर्गमामध्ये काही नाही. निर्गमात पण ख्रिस्त सापडेल, उत्पत्तीमध्ये पण ख्रिस्त सापडेल, गणनामध्ये ख्रिस्त सापडेल, अनुवादामध्ये ख्रिस्त सापडेल, सगळीकडे ख्रिस्त सापडणार आहे. परंतु या ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आमचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट असला पाहिजे की शिकावं काहीतरी जुन्या करातनं पण नवीन करामधनं पण. म्हणून पवित्र शास्त्र जे आहे ना, रात्री झोपताना वाचलं, परीक्षेला जाताना वाचलं, लग्न कार्याला वाचलं, आजारी असताना वाचलं, हे वाचण्याचं पुस्तक नाहीये. याला सावधगिरीचा इशारा असलेलं पुस्तक म्हटलेलं आहे. सावधगिरीचा इशारा आम्ही घेतो, वाचतो आणि ठेवून देतो. आणि कित्येक वेळा तर आम्हाला असं वाटतं की हे पुस्तक वाचलं म्हणजे आम्ही पवित्र झालो. वाचल्याने कोणी पवित्र होत नाही बरं का. अजून एक गोष्ट मला सांगतो, बऱ्याच वेळा आम्ही त्याला, या शास्त्राला इतकं पवित्र करतो, पुस्तकाला फक्त बरं का. तुम्ही एवढं पवित्र समजताना त्याला, हे बायबल छापत असताना याची जी पानं आहेत, हे बनवतात कसं, त्याला पायाखाली तुडवतात ते लगदे, प्रिंटिंग प्रेसमध्ये टाकले जातात. तिथं म्हणजे छापणारा व्यक्ती त्याला पायाखाली तुडवत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहे. मग पावित्र्य त्याच्यामध्ये नाहीये. पवित्रता होती कुठं? या पुस्तकातले शब्द वाचल्याने तुम्ही पवित्र होत नाही, या संदेशाचे शब्द अनुसरल्याने तुम्ही पवित्र बनता. हे लागूकरण केलं पाहिजे. त्याच्यात लिहिलं वैर धरू नको, म्हणजे वैर असणं तुम्ही अपवित्र जीवन जगत आहात. 7च्या 70 वेळा क्षमा कर म्हणजे तुमचं पवित्रीकरण आहे. जे एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करताना ते तुमचं पवित्रीकरण आहे. मग वाचल्यानं तुम्ही पवित्र होत नाही, तर क्षमा केल्यानं पवित्र होता. वैरावरती प्रीती कर असं लिहिलंय, कोणी एका गालात मारली दुसऱ्या गालात पुढं कर, हे तुम्हाला सांगितल्यावर, हे वाचल्यावर तुम्ही पवित्र होत नाही. पण जर कोणी तुमच्यावरती अन्याय करत आहे आणि ते अन्याय सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, ही भावना जी आहे, हे वर्तन तुम्हाला अपवित्र करत आहे. म्हणून शास्त्र वाचनानं तुम्ही शुद्ध व्हाल, ही गोष्ट काढून टाका. हे तुम्हाला मार्गदर्शन आहे. हा संदेश मी तुम्हाला सांगतो, हे मार्गदर्शन आहे. पण संदेश मला लागूकरण करावा लागतो ना, माझ्या जीवनामध्ये ते ग्रहण करावं लागतं ना, त्याप्रमाणे मला चालावं लागतं. चालल्याशिवाय मी कसं पवित्र बनणार आहे? म्हणून पवित्रता ही तुमच्या शरीरामध्ये नाही दिसणार. पवित्रता ही तुमच्या आंतरिक गोष्ट आहे. आंतरिक गोष्ट म्हणजे आतून शुद्ध करावं लागतं, आतमध्ये शुद्ध व्हावं लागतं, विचार शुद्ध व्हावे लागतात, व्यवहार शुद्ध व्हावे लागतात, एकमेकाशी तुमचे असणारे व्यवहार त्याच्यामध्ये शुद्धता तुम्हाला दिसावी लागते. व्यवहाराची शुद्धता आहे, वाचण्याची शुद्धता नाही. त्यानं काही तुमची वाणी नाही शुद्ध होणार. खूप वाचलं म्हणजे तुमची वाणी नाही शुद्ध होणार. पवित्र शास्त्र तुमच्या वाणीच्या शुद्धीकरणासाठी नाही, पवित्र शास्त्र तुमच्या वर्तनाच्या शुद्धीकरणासाठी आहे. आणि आज आम्ही ते पाहणार आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 43व्या अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 43वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. फार महत्वाचं भाग त्याच्यामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक 43वा अध्याय आणि 1 पासून 3 पर्यंतची वचनं. देशात देशात दुष्काळ कडक होता. दुष्काळ कडक होता.
त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपवलं. तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्न सामुग्री खरेदी करा. तेव्हा यहूदा त्यास म्हणाला, त्या मनुष्यानं आम्हास अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्या बरोबर आणले नाही, तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्ही आमच्या भावास आम्हा बरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुम्हासाठी अन्न सामग्री विकत आणू. पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसला तर आम्ही जाणार नाही. कारण त्या मनुष्याने आम्हास सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही, तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तर काय वाचलं याच्यामध्ये? अशी कोणती घटना किंवा आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी त्याचा काय उपयोग आहे? इकडं हा जो याकोब आहे, हा या याकोबाची 12 मुलं आणि 12 मुलं त्याच्यातला एक मुलगा योसेफ, या योसेफाला त्याच्या भावाने विकून टाकलं आणि तो मिस्रामध्ये गेला. देवाची योजना होती त्याच्यासाठी 11 ताऱ्यांनी सूर्य चंद्राने त्याला नमन करावं. आणि मग आम्ही पाहतो की योसेफ गेला, त्यांनी किती त्याच्यासाठी खड्डे खोदले, काय काय केले, पण त्याला मारण्याचा विचार केला. तरी सुद्धा योसेफ देवाच्या योजनेप्रमाणे उच्च पदावरती गेला. ऐका, आता योसेफ गेला उच्च पदावरती, इकडं परिस्थिती बदलली आणि इस्रायल लोक या 11 लोकांनी आम्ही पाहतो की योसेफाला विकलं आणि योसेफ नसल्या कारणानं आज आम्ही पाहतो की त्यांच्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळाची परिस्थिती झाली. दुष्काळाची परिस्थिती झाल्यावरती हे 11 भावंड आम्ही पाहतो की मिस्रामध्ये गेले आणि मिस्रामध्ये जाऊन त्यांनी योसेफाला भेटले आणि त्यांना सांगितले की आम्हाला आमच्या देशामध्ये दुष्काळ पडल्या कारणानं आम्हाला धान्याची गरज आहे. योसेफ आणि त्यांना ओळख दाखवली नाही की मी त्यांचा भाऊ आहे. आणि मग आता योसेफाला आतमधनं त्याच्या धाकट्या भावावर त्याचं प्रेम होतं, बन्यामीन. त्याच्याविषयी त्याने सांगितलं की त्या मुलाला आणल्याशिवाय तुम्हाला माझं तोंड पण बघता येणार नाही. तो मुलगा मला दिसलं तर तुम्हाला धान्य मिळणार आहे. ऐका बरं का, बन्यामीन मिळाल्याशिवाय तुम्हाला धान्य मिळणारच नाही. बन्यामीन आला पाहिजे. त्यांना माहित नाही तो योसेफ म्हणजे आपला भाऊ आहे. योसेफाने ओळख दाखवली नाही आणि इकडं याकोबाला सुद्धा माहित नाही की माझा मुलगा इतक्या मोठ्या पदावरती गेलेला आहे. हे सगळे कन्फ्युजन मध्ये आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. पण प्रश्न हा शब्द वापरत असताना तो म्हणतो बन्यामीन आल्याशिवाय जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला कधी मिळणार नाही. आता हा बन्यामीन आहे कोण ते जाणणं फार महत्वाचं आहे. ह्यांची गरज आहे, यांची गरज धान्य आहे. आमच्याकडे पण गरज आहे. नोकरी असेल, लग्न असेल, सक्सेस असेल, आजारपण असेल, ज्ञान असेल, नातेसंबंध असतील, कुटुंबामध्ये असणाऱ्या अडचणींचा डोंगर, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांमध्ये दुष्काळच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. काहीतरी कमतरता आमच्यामध्ये आहे. दुष्काळ पडला, धान्य संपलं आणि बन्यामीनला घेतल्याशिवाय धान्य मिळणार नाही, दुष्काळ दूर होणार नाही. मग आहे कोण बन्यामीन की जो पुरुष सांगतो बन्यामीनला मी पाहिल्यावरच तुम्हाला सगळं देणार आहे. ऐका बरं का, जुन्या करारात आणि नव्या करारामध्ये कसं सांगड घातली गेली ते मी तुम्हाला सांगत आहे. किती बन्यामीन आमच्यासाठी आवश्यक आहे. आता बन्यामीन या शब्दाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला या असणाऱ्या या वृत्तांतामधलं सिक्रेट समजणार नाही. बन्यामीन या शब्दाचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र, माझ्या उजव्या हाताचा पुत्र. आणि उजव्या हाताला पित्याच्या कोण आहे माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. आणि इकडे योसेफ काय सांगतो, बन्यामीन दाखवा आणि तुमच्या वस्तू घेऊन जा. ऐका बरं का, आता योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येशू काय म्हणतो माहिती का? माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागेल ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे प्रेझेंट कुणाला करावं लागेल? येशू ख्रिस्ताला. आता बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र.
यांच्या गरजा यांना भागवायच्या, यांच्या गरजा भागवण्यासाठी बन्यामीनला नेलं पाहिजे. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र, आणि उजव्या हाताचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त नाही तर तुम्ही कसं काय मागू शकता काय पण देवाकडं, तर येशूच तुमच्या जीवनामध्ये नाही. हे वारंवार येत होते आणि काय सांगत होते, त्यांनी विचारलं तुम्हाला किती भावंड आहेत, मग त्यांनी सांगितलं प्रत्येकाची नावं. तो म्हणतो अजून एक भाऊ आहे का तुम्हाला, त्यांनी ओळखलं बरं का, म्हणले आहे ना अजून एक भाऊ. मग येताना त्याला घेऊन या. त्यांनी दाखवलं नाही, नुसतं सांगितलं आमच्याकडे भाऊ आहे. आम्ही सुद्धा हेच करत आहोत. आमच्याकडे ईशू आहे, आमच्याकडे ईशू आहे, आमच्याकडे ईशू. दाखवा ना कुठे ईशू. बोलतो तर खरं आमच्याकडे ईशू आहे. प्रार्थना करताना रात्री तुमच्या प्रार्थनेचा शेवट येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन, आमचं संपलं काय, प्रार्थनेचा समारोप काय, येशूच्या नावात आम्ही मागतो. पण येशू कुठे आहे दाखवावं लागेल ना. बन्यामीनला तुम्ही शब्दानं व्यक्त करू शकत नाही. बन्यामीनचं अस्तित्व तुमच्या बरोबर असलं पाहिजे. अस्तित्व. बन्यामीन तुमच्या बरोबर येण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. एक दारुडा सुद्धा रात्री झोपताना येशूच्या नावात मागतो. मग कसं काय येशूच्या नावात मागतो? तू दारू पिऊन कसं काय मागतो? तंबाखू खाणारा पण येशूच्या नावात प्रार्थना करतो. मग बन्यामीन कुठे आहे? व्यभिचारी सुद्धा येशूच्या नावात प्रार्थना करतो. वादविवाद करणारा, निंदा करणारा पण येशूच्या नावात प्रार्थना करतो. कुठे बन्यामीन? दाखवा बरं बन्यामीन तुम्हाला. म्हणजे शब्दात बन्यामीन आहे, शब्दामध्ये येशू आहे, नावामध्ये येशू आहे. नाव तुमचं ख्रिस्ती आहे, दाखल्यावरती तुम्ही ख्रिस्ती आहात. पण दाखल्यावरती ख्रिस्ती, नावानं ख्रिस्ती ही तुमची ओळख ख्रिस्त तुमच्यामध्ये असल्याचं चिन्ह कधीच असू शकत नाही. हे बोलणं झालेलं आहे. इकडे योसेफ म्हणतो मला बन्यामीन असल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्यांदा धान्य मिळणारच नाही. हो, पहिल्यांदा प्रभू तुमचं ऐकेल, एखाद्याच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 7व्या अध्यायाच्या 55-56 वचनामध्ये तुम्हाला कळेल उजव्या हाताचा पुत्र कोण आहे. 7व्या अध्यायाच्या 55 आणि 56 वचनामध्ये ते पण आम्हाला पाहणं गरजेचं आहे, कारण मी तुम्हाला बोललो. परंतु त्या पद्धतीनं उजव्या हाताच्या पुत्राचं उल्लेख ज्या ठिकाणामध्ये सांगितले 7वा अध्याय 55 आणि 56 वचन. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिलं. तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला, येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र. पुढे आणि त्याने म्हटले पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. पण इथं असं म्हटलं की देवाच्या उजवीकडं. बन्यामीन या शब्दाचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र. बन्यामीनला आणा म्हणजे उजव्या हाताच्या पुत्राला आणा. आणि उजव्या हाताच्या इथं या ठिकाणामध्ये म्हणतो मी स्वर्गाचा दृष्टांत पाहिला आणि पित्याच्या उजवीकडे असलेला येशू ख्रिस्त त्याला दिसला. देवाचे प्रिय लोक, ख्रिस्ती जीवन जगत आहात आणि ख्रिस्ती जीवन जगत असताना जर देवाचा पुत्रच तुमच्या जीवनामध्ये दिसला नाही, बोलण्यातनं, वागण्यातनं, प्रार्थनेमधनं, समर्पणामधनं, आमचं बोलणं देवाच्या पुत्रासारखं बोलणं नसलं तर कसं असू शकतं ख्रिस्त तुमच्यामध्ये? सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, हळद जर भातामध्ये टाकली ना तर भाताचा रंग बदलती. हो, भात पांढरा असतो, पण हळद टाकल्यावर पांढरा असणारा भात सुद्धा पिवळा होतो. का तर त्या हळदीच्या रंगातली ताकद आहे. मग ख्रिस्त जर आमच्यामध्ये आला तर आमचा रंग का बदलत नाही? का अशा प्रकारचं जीवन आम्ही जगतो की ज्याच्यातनं ख्रिस्ताचंच दर्शन होत नाहीये? आम्ही आहोत ख्रिस्ती, पण आम्ही चर्च मधले ख्रिस्ती आहोत. आम्ही आहोत ख्रिस्ती, पण लग्न ख्रिस्ती पद्धतीने होतं म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत. वर्तनाचं काय, जीवनाचं काय? ख्रिस्त तुम्हाला पारखत असताना येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातनं दिसणं गरजेचं आहे. बोलण्यामध्ये संयम असला पाहिजे, रागावरती कंट्रोल असला पाहिजे, विचार शुद्ध असले पाहिजेत, अशुद्ध जीवन जगता कामा नये, संयमी जीवन जगलं पाहिजे. येशूच्या शिष्यांमध्ये ती क्वालिटी नव्हती. त्यांच्यामध्ये मोठेपणासाठी भांडण होतं.
येशू पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंतच त्यांचं आणि भांडण चालू झालं. यांच्यामध्ये मोठा कोण. आज घरात परिवारामध्ये हेच चाललं नाही का? एवढं सगळं संदेश आम्ही ऐकतो, एवढं सगळं आम्ही चांगलं ऐकतो, पण कुटुंबात गेल्यावर काय असतं? मोठेपणासाठी नसतं भांडण. चर्चमध्ये काय असतं? मोठेपणासाठी नसतं भांडण. एकमेकाला भेटताना मी मोठा तू मोठा याच प्रकारचे वाद नाही. तू मला बोललास, मी तुला बोललो, मला तुझं तोंड पाहायचं नाही, तुला माझं तोंड पाहायचं नाही. बरं, तुम्ही ख्रिस्ती आहात, मग तुमच्यातला ख्रिस्त तुमच्यातला बन्यामीन आहे कुठं? बन्यामीनचं तोंड कसं तुम्हाला दिसत नाही? बोलण्यातनं बन्यामीन तुम्ही नाही सिद्ध करू शकत. उजव्या हाताचा पुत्र आहे. ऐका बरं का, सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी बसलेला आहे आणि पेत्र तिथं जातो आणि त्या लंगड्याला म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला मी देतो, उठ येशूच्या नावानं चालू लाग. अहो, येशूच्या नावानं लंगडा उड्या मारत गेला, नावानं उड्या मारत गेला. हो, नाव घेतल्याबरोबर लंगडा बाहेर होता आणि आता लंगडा मंदिरामध्ये गेलेला आहे. येशू काय करतो माहिती का? जर येशू तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्ही मंदिराच्या बाहेर नसता, मंदिराच्या आत असता. प्रियांनो, बन्यामीन आहे. वर्षानुवर्ष तुमच्या चर्चला तोंड दिसत नाही आणि येशू स्वतः काय म्हणतो माहिती का? यरुशलेमेत सणाला जाताना हात सुटला आणि येशू मंदिरात आहे. त्या मरिया त्याला सांगती, बाबा तू आम्हाला त्रास का दिला? आम्ही तुला किती शोधलं. उत्तर काय होतं त्याला माहिती का? माझ्या बापाच्या घरात मी असावं ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? बन्यामीन जर तुमच्यामध्ये आहे, ख्रिस्त जर तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही बाहेर कसे आहात? कसं तुम्ही चर्चमध्ये नाहीयेत? कसं चर्च विषयी तुम्हाला अट्रॅक्शन नाही? ख्रिस्त तर चर्चमध्ये घेऊन जातो, मंदिरात घेऊन जातो आणि पुष्कळ लोकांना मंदिराचं महत्वच नाहीये. दुष्काळ असणार आहे, तोंड कसं तुम्हाला तोंडच दाखवता येणार नाही ना. प्रश्न तुमच्याकडे येणारच आहे. का प्रश्न आहे तुमच्याकडे? चर्च नको, जसं ख्रिस्त वागला तसं वागणं नकोय ना. मी देवाच्या मंदिरात जात आहे ना देवाच्या मंदिराला महत्व देत आहे. बघा हो, दर रविवारी चर्चमध्ये असणाऱ्या लोकांची उपस्थिती, नाताळ, नवीन वर्ष आणि मुख्य सणांची उपस्थिती, याच्यामध्ये एवढी तफावत कशी काय असते? रविवारी खुर्च्या रिकाम्या असतात, नाताळ नवीन वर्षाला खुर्च्या मंडप टाकून आम्हाला त्या ठिकाणी ठेवावं लागतात. म्हणजे यांच्यात काय नाताळाला, नवीन वर्षाला, ईस्टरला, गुड फ्रायडेलाच बन्यामीन असतो का? इतर दिवशी बन्यामीन कुठं असतो? म्हणजे हंगामी ख्रिस्ती आहात. येशू ख्रिस्त यरुशलेमेत त्यानं प्रवेश केल्यावरती असं लिहिलं, तो अंजिराच्या झाडाकडे गेला आणि त्या झाडाकडे पाहून त्या झाडाला त्यांनी शाप दिला. का? त्याचं कारण सांगितलेलं आहे. असं लिहिलंय, त्या झाडाकडनं त्यानं फळाची अपेक्षा केली आणि तिथं असं लिहिलं की त्या झाडाचा हंगाम अजून आला नव्हता. अजून हंगाम आला नव्हता. आता हंगाम आला नाही तर त्या झाडातनं फळ येणार कसं? हंगाम नाही, मग कसं काय फळ येणार आहे? हंगाम असल्याशिवाय फळ येणार कसं काय? तरी येशू जाऊन त्या ठिकाणामध्ये त्या झाडाला म्हणतो, मला फळ दे. काय ट्रॅजेडी आहे? झाडाचा कुठं दोष आहे? येशूनं चुकीच्या पद्धतीने, पण त्याला या हंगामी ख्रिस्ती लोकांना एक बोध करायचा होता. कोण हंगामी ख्रिस्ती? नाताळ, नवीन वर्ष, ईस्टर, गुड फ्रायडेला उगवणारे हे हंगामी ख्रिस्ती, यांचा हंगामी बनियामीन. आणि त्यानं तो काय सांगतो, तुम्ही त्या दिवशी उगवाल तुम्हाला शाप देईल. पण आम्हाला आमचं ट्रॅडिशन, आम्हाला आमची परंपरा, आम्हाला आमच्या डोक्यात बसलेलं जे काही बाळकडू आहे याच्यामध्ये आम्ही स्वतःला धन्य समजतो. बन्यामीन तुमच्यामध्ये रोज असला पाहिजे. हो, कधीतरी एकदा दिसू देऊ नका. तुमची खरी गरज काय? प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो उजव्या हाताला, आणि तो उजव्या हाताचा ख्रिस्त, या उजव्या हाताच्या ख्रिस्तानं आम्ही पाहतो सुंदर नामे दरवाजाजवळचा असणारा तो लंगडा भिकारी पेत्राने त्याचा उजवा हात धरला असं लिहिलेलं आहे. उजवा हात धरला, डावा नाही धरला, उजवाच धरला. त्याला हे सिद्ध करून दाखवायचं होतं, माझ्या हातात आरोग्य नाही, आरोग्य फक्त ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा, बन्यामीन म्हणजे आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. याला आमच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पाहतो रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 34वा वचन. रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं 34 वचन पण वाचणार आहोत. हा,
तर दंडाज्ञा 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 करणारा कोण? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे. मेलेल्यातून उठला आहे. जो देवाचा उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. पहा इथं पण सांगितलं. हा बन्यामीन या शब्दाचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र. बरं, माझ्या उजव्या हाताच्या पुत्राला नेल्याशिवाय, बन्यामीनला नेल्याशिवाय तो म्हणतो मला तुम्ही तोंड पण दाखवू नका. कोण म्हणतो? योसेफ म्हणत आहे. आता योसेफ तसं म्हणताना इकडं काय सांगितलं? मध्यस्थ कोण आहे? उजव्या हाताचा पुत्र म्हणजे बन्यामीन. मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे मध्यस्थाला आणल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे यायचंच नाही. समजणार नाही तुम्हाला, पण थोडंसं फोड करून सांगतो. कधी कधी आम्ही आमची धार्मिकता घेऊन प्रभूकडे जातो. येशू नसला तरी चालेल. बघा 40 दिवसाच्या उपासामध्ये बघा दारुडे पण उपास धरतात. ते पण धरतात बरं का उपास. फार धार्मिक बनतात. आणि ते काय 40 दिवसात आता दारूला हात लावायचे नाही, 41व्या दिवशी लावणार. अहो ते धडपडतात. कधी उपास सुटतो आणि कधी जातो गुत्त्यावरती. म्हणजे त्यांची धार्मिकता घेऊन बन्यामीन नसताना त्यांची धार्मिकता घेऊन प्रभू समोर आलेले आहेत, देवासमोर हजर झाली. बन्यामीनला नाही येणार. येशू जर तुमच्या जीवनामध्ये आला ना, बन्यामीन जर तुमच्या जीवनात आला ना, तर तुम्ही व्यसनापासून सुटता. शास्त्रात एक तरी दाखवा असं ज्याला प्रभूने हाक मारली, जो प्रभू बरोबर चालला, त्याचं परिवर्तन झालं नाही. आणि न परिवर्तन झालेले लोक, ऐका बरं का, 12 शिष्य 500 शिष्यांमधनं येशूनं 12 निवडले. 12 मधला एक जो व्यक्ती होता तो दाखवत होता वरून परिवर्तन, पण त्याचं परिवर्तन झालेलं नव्हतं. तो यहुदा. तो दान कोशातले पैसे चोरत होता आणि दानपेटीतले पैसे स्वतःसाठी वापरत होता. आणि येशूला हे माहिती होतं. ज्या अर्थी शास्त्रामध्ये ती गोष्ट नोंद केली ना, याचा अर्थ मार्किंग झालं, नोंद झाली. म्हणजे आम्ही देवाच्या घरामध्ये येऊन जे काही करतो ना त्याची नोंद होती. काही पण करा तुम्ही देवाच्या घरामध्ये, नोंद होणारच त्याची. असं नाही की तुम्ही आला चर्चमध्ये बसला आणि मग जाताना तुम्ही गेला. थोडंसं अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या मागं एक एक पर्सनल देवदूत देवानं दिलेले आहेत. जे तुम्ही रात्री झोपताना प्रार्थना करताना उशाला एक आणि पायथ्याला एक, तेवढे देवदूत देव पाठवत नाही. उशाला आणि पायथ्याला एक देवदूत असतो मात्र. हां, ते काय सिक्युरिटी गार्ड नाही. उशाला एक ठेवा, पायथ्याला एक ठेवा, डोक्यावर ठेवा, मागं ठेवा, घराच्या भोवती ठेवा. तेवढे देवदूत तुम्हाला देव देत नाही. एक देवदूत मात्र असतो. आणि त्याचा पुरावा काय ते पवित्र शास्त्रातनं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल. याकोबाला एका ठिकाणामध्ये तो आला आणि त्याला एक स्वप्न पडलं आणि त्यानं ते स्वप्न पाहिलं. तर त्या स्वप्नामध्ये जमिनीवरती एक शिडी लावली आणि ती शिडी जमिनीपासून आकाशापर्यंत चढलेली त्याला दिसली. आणि तो म्हणतो त्या स्वप्नामध्ये मी असं पाहिलं, देवदूत चढत होते आणि उतरत होते. तो घाबरून गेला आणि जागा झाला. आणि मग तो म्हणतो मला या ठिकाणामध्ये देवानं दर्शन दिलं. तो म्हणतो हे देवाचं घर आहे. त्यांनी नाव दिले देवाचं घर. देवाच्या घरामध्ये देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. बघा बरं का, देवाच्या घरामध्ये देवदूत चढत आहे आणि उतरत आहे. म्हणजे वरचे देवदूत खाली तोपर्यंत येत नाही जोपर्यंत खालचे देवदूत वर जात नाही. मग खालचे देवदूत वर कशाला जातात आणि वरचे देवदूत खाली कशाला येतात, त्याची कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही चर्चमध्ये येताना आणि तुम्ही चर्चमध्ये येताना तुमचे सगळे रिपोर्टिंग घेऊन खालचे देवदूत वर जातात. आणि तुम्ही चर्चमध्ये प्रार्थना करता त्यास तुमच्या चांगल्या साक्षीवर गेल्याशिवाय वरचे देवदूत खाली येतच नाहीत ना. कसे येतील? तुमचे रिपोर्ट जाणार आहे. हे देवदूत काय येऊन तुम्हाला नुसत्या गुदगुल्या करून जाणार आहे आणि तुम्हाला बघून जाणार आहे. चला आले, छान वाटलं, आले तेलोरे पाळक साहेब आले आणि संदेश दिला. जाताना संदेश सांगताना तेलोरे पाळकाने खूप चांगला संदेश सांगितला हे घेऊन जाणार नाही. तेलोरे पाळक संदेश सांगून हॉटेलवर गेला, त्यानं काय केलं ना त्याचं रिपोर्टिंग घेऊन वर जाणार आहे.
चांगला संदेश सांगितला याचं रिपोर्टिंग नाही, तो संदेश सांगितला प्रीतीविषयी, संदेश सांगितला प्रेमाविषयी, संदेश सांगितला क्षमेविषयी, संदेश सांगितला चांगल्या जीवनाविषयी, पवित्र जीवनाविषयी. पण पवित्र जीवन माझ्याबद्दल दिसत नाही, माझे रिपोर्टिंग वर जाणार आहेत. आणि ते रिपोर्टिंग वर गेल्यावर आता आम्ही काय चर्चमध्ये आल्यावर रडून रडून प्रार्थना करतो, देवा मी तुझ्या मंदिरात आलो, मला नोकरी दे, मला माझं लग्न होऊ दे, मला लेकरू दे, मला घर दे, मला आमखं दे, मला नोकरी दे, मला पैसा दे, मला कर्जातनं बाहेर काढ. एवढ्या सगळ्या प्रार्थना करतो, पण खालच्या देवदूताने चांगलं रिपोर्टिंग तर तुमच्याविषयी सांगू द्या ना. वर खालच्या देवदूताने तुमच्याविषयी सांगू द्या ना, हे ख्रिस्ताला घेऊन निघालेले आहेत. मध्यस्थत्व आहे प्रभू येशू ख्रिस्त. जोपर्यंत तो पित्याकडे मध्यस्थी करत नाही तुमच्यासाठी, तोपर्यंत देवदूत खाली येणार नाहीत. खालचे देवदूत तुमच्या पापाच्या थैल्या घेऊन घेऊन वर चाललेले आहेत. थैल्या भरल्यात हो. एवढी पाप करतो आम्ही दिवसभरामध्ये, आणि पाप केल्यावरती बघा किती उपास केले ते देवाला मी सांगतो. देवा 40 उपास केले, 25 उपास केले, 30 उपास केले, शुक्रवारचा केला, बुधवारचा केला. पण पापाच्या बाबतीमध्ये तुमची प्रार्थना संध्याकाळी काय असते माहिती का? कळत न कळत घडलेल्या पापांची. कळतंय मिस्त्री खात तंबाखू खातो पाप आहे, भांडण करतो पाप आहे, सगळं कळतं. पण संध्याकाळी प्रार्थना इतकं प्रामाणिक पापी, देवा कळत न कळत घडलेल्या पापांची. सगळं कळतंय बरं का, सगळं कळतंय, पण प्रामाणिकपणा नसतो. आणि मध्यस्थ तिथं तुमच्या प्रामाणिकपणाचा शोध घेतो. म्हणून तर असं म्हटलंय, शमरोनी स्त्रीनं अगदी प्रामाणिकपणे येशू समोर कबूल केलं. माझ्याकडे आतापर्यंत जो पुरुष होता तो माझा नवरा नव्हता. मग त्यानं सांगितलं, आता पण तुझ्या घरात 6वा आहे, तोही तुझा नवरा नाही. प्रामाणिकपणा असू द्या. जक्कयाचा प्रामाणिकपणा काय? मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. येशू ख्रिस्त त्याच्यानंतर त्याला म्हटला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेले. तोपर्यंत नाही बोलला, तोपर्यंत नाही बोलला. प्रियानो, बन्यामीन जर तुमच्याकडे असेल ना, बन्यामीन तुमच्यातल्या चुका तुम्हाला दाखवणार आहे. येशूनं दाखवली तिची चूक. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये जक्कयाचंच नाव त्यानं का घेतलं? एवढे बाकीचे लोक येशूला बघत नव्हते का? जक्कयाच्याच घरी येशूला का जायचं होतं? जक्कय या शब्दाचा अर्थ समजून घ्या. जक्कय म्हणजे शुद्ध. जक्कय म्हणजे शुद्ध. आणि येशू ख्रिस्त नावानं तो शुद्ध होता, पण आता त्याला कृतीनं शुद्ध करायचं होतं. नावाने शुद्ध होता, जक्कय म्हणजे शुद्ध. आणि जक्कय येशूला पाहण्याचा प्रयत्न करतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शुद्धतेशिवाय कोणीही देवाला पाहू शकत नाही. मग त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलं, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो, नाही आता देवानं आम्हाला दर्शन दिलं पाहिजे, देवाने येऊन मला घरी सांगितलं पाहिजे तू चर्चला जा. बरेच लोक सांगतात, नाही आता देवाने येऊन सांगू द्या ना दारू सोड, देवाने येऊन सांगू द्या ना तंबाखू सोड. आणि काही लोक तर मला जामीन ठेवतात. बाळक साहेब, परवा एकाने फोन केला आणि खूप पिलेला होता, आणि तो बोलता बोलता मला समजना नेमकं काय प्रॉब्लेम आहे याचा. आणि मी ऐकत बसलो. आता त्याच्यावर काय मोबाईलवर थोडी वास येतो, हा पिऊन बोलतोय का कसं बोलतोय. बोलत गेला तो बोलायला लागला सर. आणि सगळं 15-20 मिनिटं बोलून झालं होतं. म्हटलं पाळक साहेब मी घेतली. म्हटलं ठेव, नाही तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा ना, मग मी घेतो. तर म्हणजे शेवटी काही गोष्टी सोडायच्या नसतात तर तुम्ही दुसऱ्याला सांगून मोकळा होता. येशू तसं करत नाही. येशू सोडल्याशिवाय तुम्हाला जवळ घेत नाही ना. मध्यस्थी तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत तुम्ही सोडत नाही. काहीतरी पाप तुम्हाला सोडावंच लागेल. सगळ्या वाईट गोष्टी घ्यायच्या आणि मध्यस्थी येशूला करायला लावायची. मध्यस्थ्याचं कसं तो ऐकणार आहे? येशू मध्यस्थी करेल. माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही मागाल तर मी तुमच्या वतीनं मध्यस्थी करेल. पण मध्यस्थी करताना काही लॉजिक आहे का नाही? बेसिक आहे का नाही? त्याला पाप सोडायला तर पाहिजे ना. जक्कय पाप सोडायला तयार झाला. एवढ्या लोकांमधनं येशू जक्कयाला म्हणतो त्वरा कर खाली आहे, कारण जक्कयाचं अंतःकरण येशूनं पाहिलं होतं. हे अंतःकरण खूप चांगलं आहे. सगळ्यांच्या घरी नाही येशू गेला, सगळ्या परिवाराला त्यांनी भेट नाही दिलेली. ऐका,
आमच्या परिवाराला येशूनं भेट देण्यासाठी किती आमच्या परिवारामध्ये शुद्धता आहे, किती आमच्या परिवारामध्ये या येशू संबंधीचं आकर्षण आहे. येशू आल्यावर घरातलं वातावरण बदललं पाहिजे. साधी गोष्ट, एक पाळक घरामध्ये गेला ना, लोक इतके हुशार आहेत धार्मिक दाखवण्यासाठी देवाचे गाणी लावते. पाळक घरामध्ये यायचं म्हटलं नाही का, पाळक गेला की पिक्चरची गाणी चालू होतात. मग तुम्हाला कळतं पाळक घरात आलं तर वातावरण धार्मिक बनलं पाहिजे. आणि तुम्ही तर येशूला म्हणता आमच्या घरात ये, आणि घरात धिंगाणा, घरामध्ये भांडण आहे, व्यसन आहे, व्यभिचार आहे, अपमान आहे, एकमेकाला चांगलं बघणं नाही, पाण्यात पाहणं सगळ्याला. कसा येशू तुमच्या घरामध्ये येलो, आणि कसं तुमच्या घरात येशू आहे, कसं तुमच्या जीवनामध्ये बन्यामीन आहे. बन्यामीन असण्यासाठी आमच्या घराला आम्हाला साफ करायला पाहिजे. ऐका बरं का, आता नाताळ येणार आहे. डिसेंबरची 1 तारीख आली, आम्हाला नाताळाची चाहूल लागती. घेतला झाडू, करा घर साफ, काढा गोधड्या, टाका धुवून, रंग मारा, तारा काढा, डोक्यावर लावा, लाइटिंग करा, फराळ, करंजा, कापण्या, झाला नाताळ. नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ. 1 तारखेपर्यंत हेच. 2 तारखेपासून कर्जवाले दारात. नाताळ जोरात केला, संपला आमचा नाताळ. पण किती लोक आहेत की जे लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी घराची साफसफाई करण्यापेक्षा अंतःकरणाची साफसफाई करतात. हृदयाची साफसफाई होणं गरजेचं आहे. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी कुठंच जागा मिळाली नाही, कुठंच नाही मिळाली. उतार शाळेमध्ये सुद्धा त्याला जागा मिळाली नाही. उतार शाळेचं महत्व तुम्हाला सांगतो. उतार शाळा, 2दा हा शब्द उतार शाळेचा आलेला आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून यरिहोकडे जात असताना लुटारूच्या हाती सापडलं, आणि लुटारूनी त्याला चोप दिला. यरुशलेम सोडलं आणि काय केलं तर या लुटारूनी त्याला पकडलं आणि चोप दिला, आणि अर्धा मेला तो पडलेला असताना तिथं याजक गेला, लेवी गेला, कोणी त्याला हात लावला नाही. पण चांगला शमरूनी आला, चांगल्या शमरूने त्याला पकडलं आणि त्याच्या जखमा पुसल्या आणि त्याला उतार शाळेमध्ये नेऊन ठेवलं. कोणाला? यरुशलेम सोडलेल्या व्यक्तीला उतार शाळेमध्ये जागा मिळाली, पण देवाच्या पुत्राला उतार शाळेमध्ये जागा मिळाली नाही. कसलं भयानक परिस्थिती. देवाच्या पुत्राला जागा नाही. ज्यानं यरुशलेम सोडलं, धार्मिक जीवन सोडलं, पापाचं जीवन, यरुशलेम म्हणजे देवाची नगरी आहे, एकत्र येण्याचं ठिकाण आहे, त्याला जागा मिळाली, पण देवाच्या पुत्राला जागा मिळाली नाही. आणि ही उतार शाळा काय माहिती का, या उतार शाळेच्या रक्षकाला त्या चांगल्या शमरूण्याने 2 टोल्या दिल्या आणि त्याला सांगितलं याचं संगोपन कर. ऐका बरं का, येशू ख्रिस्ताला उतार शाळेत जागा मिळाली नाही, याचं महत्व तुम्हाला सांगत आहे. त्याने तिथे जन्म घेतला नाही, त्याला जागा मिळाली नाही. हे आत्ताच्या दिवसामध्ये सुद्धा तेच चालू आहे. मी बन्यामीन सांगत आहे. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र, आणि उजव्या हाताला प्रभू येशू ख्रिस्त आहे. इथं उतार शाळेमध्ये या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की या येशूला जन्म घेण्यासाठी जागा मिळाली. यरुशलेम सोडणाऱ्या व्यक्तीला चांगल्या शमरूनाने पकडलं आणि उतार शाळेत आणलं, आणि उतार शाळेच्या रक्षकाला 2 टोल्या दिल्या आणि त्याला सांगितलं याचा सांभाळ कर, जास्तीचा खर्च केला तर मी आल्यावर परत देईल. मग कोणती उतार शाळा आणि उतार शाळेचा रक्षक कोण आहे आणि त्याला दिलेल्या 2 टोल्या कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? उतार शाळा हे चर्च आहे, आणि 2 टोल्या हे पवित्र शास्त्र आहे, नवा करार, जुना करार. आणि उतार शाळेचा रक्षक हा पाळक आहे. परंतु आम्ही पाहतो की त्या उतार शाळेच्या रक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो हा यरुशलेम सोडणाऱ्या व्यक्तीला सोपवलं, आणि आता या उतार शाळेमध्ये या येशूला जन्म घेण्यासाठी जागा नाही. म्हणजे कधी कधी चर्चमध्ये सुद्धा येशूला जन्म घेतला जाऊ शकत नाही. बऱ्याच चर्चमध्ये तुम्ही बघितलं तर येशू नाही, सगळं पण इशू नाही, सगळं पण इशू नाही, पैसा आहे पण इशू नाही, लोक आहेत पण इशू नाही, सगळ्या गोष्टी भरपूर आहेत पण येशूचं अस्तित्व नाही आहे.
जन्म घेण्यासाठी जागा नाहीये, रेलचेल आहे. लोक एवढे ऐशारामात अडकलेले आहेत, समृद्धीमध्ये एवढे गढून गेलेत लोक. एज्युकेशन, पैसा मिळवणं, या गोष्टीमध्ये लोक एवढं गढून गेलेले आहेत. बऱ्याच चर्चेसमध्ये तुम्ही बघितलं तर लोकांना 15 मिनिटाच्या वर संदेश सुद्धा आवडत नाही. 15 मिनिटाच्या वर संदेश नको, जास्त वेळ चर्च नको. का तर त्या ठिकाणामध्ये येशूला जागाच नाही जन्म घेण्यासाठी. बाकीच्या ठिकाणामध्ये आम्ही तासन तास खर्च करू, पण देवाच्या मंदिरामध्येच आम्हाला त्याचं महत्व नाही. मग येशू कसा जन्म घेईल त्या चर्चमध्ये? येशू कसा त्या मंडळीमध्ये थांबेल? कसं त्या मंडळीमध्ये येशू त्याला महत्व देईल? कसा बन्यामीन तिथं असणार आहे? दाखवावं लागेल बन्यामीन तुम्हाला. देवाच्या घराचं महत्व जसं प्रभू येशू ख्रिस्त महत्व देतो, मी पित्याच्या घरामध्ये असावं. देवाच्या घराचं महत्व जर मंडळीला नसेल तर त्या मंडळीमध्ये कसा बन्यामीन दिसणार आहे? आणि बन्यामीन दिसला नाही तर तुमचं दुष्काळ पण दूर होणार नाही, तुमची कमतरता निघून जाणार नाही. ऐका, जेव्हा बन्यामीन चर्चमध्ये दिसेल, बन्यामीनचं अस्तित्व चर्चमध्ये दिसेल ना, त्याच दिवशी तुमच्या दुष्काळाची परिस्थिती निघून जाणार आहे. माझं चर्च सोलापुरातलं सगळ्यात गरीब चर्च होतं बरं का, सगळ्यात गरीब चर्च. आणि माझ्या चर्चमधले जे लोक होते ना, ते बिडी वाळणारे लोक आणि बिडीच्या पानावरती बसणारा मी पाळक होतो. सोफे तर नव्हतेच लोकांच्या घरामध्ये, पण बिडीच्या पानावरती मी बसत होतो. पण लोकांना धार्मिकतेचं शिक्षण प्रचंड दिलं. तासन तास त्यांना गुडघ्यावरती बसवलं, सत्य जाणून घेण्यासाठी त्यांना आग्रह केला. मी स्वतः एक एक आत्मा जिंकण्यासाठी एकेका परिवारामध्ये रोज 4-4 तास बसून त्यांना देवाचं वचन सांगत होतो. असंच नाही मिळालं मला एक सुद्धा व्यक्ती. 4-4 तास बसत होतो. 9वीला असणारा मुलगा वाया गेला होता, मारामाऱ्या करत होता, वाईट संगतीमध्ये होता. त्याच्या बापानं सांगितलं हा वाया चाललाय, तर त्याच्या घरामध्ये जाऊन रोज 4-4 तास बसत होतो आणि त्याला वचन सांगत होतो आणि त्याला प्रार्थनेला घेऊन जात होतो आणि त्याला प्रभूमध्ये वाढवत होतो. सगळं जीवन त्याचं बदललं आणि तो 9वीचा मुलगा पुढे मोठा इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला, मोठ्या पदावरती तो गेला. पण मला हे तुम्हाला सांगायचं, बन्यामीन जर तुमच्याकडे असेल ना तर तुमची परिस्थिती बदलणार आहे. महत्व द्या देवाच्या घराला. चर्चमध्ये प्रभू फार महत्वाचा आहे. टाइमपास साठी चर्च नाही, वेळ घालवण्याचं ते ठिकाण नाही आहे. आज सकाळी जर तुम्ही बायबल स्टडीला जे लोक असतील त्यांना कळेल इतकं महत्वाची ती जागा आहे. आणि उपासनेला देवाने इतकं महत्व दिलं की ज्यावेळेस तुम्ही उपासना करण्यासाठी येताना तर तुमच्याकडं जे आणि मिस्त्रामधले असणारे शाप तुमच्या घरामध्ये येत नाहीत. मिस्त्रामध्ये शाप येण्याचं कारण, 10 पिढा येण्याचं कारणच काय असेल तर मिस्त्रातल्या राजानं, त्या फारोनं लोकांना उपासनेसाठी अटकाव केला, उपासनेसाठी अटकाव केला. अजून एक गोष्ट मला सांगू का? इस्रायल लोक, विटा भाजणारे लोक, बन्यामीन किती महत्वाचे ते मी तुम्हाला सांगत आहे. हा बन्यामीन त्यांच्या जीवनामध्ये शेवटची पिढा वल्हांडणाचा सण बर का, शेवटची पिढा. वल्हांडणाचा यज्ञ पशु कापला, दार बाहिला कपाळपट्टीला रक्त लावला, जो कोकरा कापला ना तो कोकरा म्हणजेच बन्यामीन आहे. आणि इकडं बन्यामीननी इस्रायल लोकांची सुटका केली. आता इस्रायल लोकांची सुटका केल्याबरोबर एवढ्या दिवसाचा त्यांचा दुष्काळ, काय दुष्काळ होता माहिती का त्यांच्याकडं? एकदम खाणेरडं राहणीमान. आणि जाताना, उपासनेला जाताना इस्रायल लोकांना देवानं सांगितलं, मोशेला सांगितलं, त्या लोकांना सांग मी तो लोकांची मनं बदलेल. जाताना सगळ्या मिस्त्र्यांचे दागिने आपल्या अंगावरती घाला. आणि ते गेले मिस्त्री लोकांना सांगायला आम्ही उपासनेला चाललो. नाही, कधी कधी आम्ही मागतो, स्त्रियांमध्ये ते असतं, जरा तुमचं लग्नाला जाताना भाव मारायला उगीच नाही का, ते दुसऱ्याचं उसणं घेतात, दाखवाना तुमचा द्या तो हार मी लग्नाला घालून जाते. आणि मग ते घालून जातात आणि मग ते कधी घेतलं तुम्ही नसतं पण करता. तसं देवाने या लोकांना केलं. देवाने काय केलं? उपासनेला चालला ना, मग जा तुम्ही मिस्त्रातल्या लोकांना मागा. मिस्त्रातल्या सगळ्या बायकांनी यांना दागिने दिले. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का? ज्यावेळेस उपासनेला तुम्ही निघताना बन्यामीन तुमच्या बरोबर असतो ना तर तुम्ही गरीब नसता. उपासना तुम्हाला श्रीमंत बनवणारी गोष्ट आहे प्रियांनो. उपासना ही तुम्हाला श्रीमंत बनवणारी. बन्यामीन असेल तर दुष्काळ नाहीसा होणार आहे. उजव्या हाताचा पुत्र आहे, हा उजव्या हाताचा पुत्र पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, बन्यामीन नाही तर कोणीच मध्यस्थी करणार नाही. 5 वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 43 अध्याय
आणि त्याचं 5 वचन. हा, पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसला तर आम्ही जाणार नाही. कारण त्या मनुष्याने आम्हाला सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही तर माझं तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. त्यांच्या भावाने इतका निश्चय केला, इतका हट्ट केला, आणि हट्ट करताना काय सांगितलं माहिती का? जर बन्यामीनच नाही तर आम्ही जाणार नाही. कधी कधी इथं राहताना, जगामध्ये राहताना आम्ही लोक आमच्या संगती आहेत का नाही ते पाहतो, पण येशू आमच्या सोबत आहे का नाही, बन्यामीन आमच्या सोबत आहे का नाही ते कधीच पाहत नाही. आमची गरज काय ते आम्हाला माहित नाही. इथं असं त्यानं लिहिलं, बन्यामीन आहे तर आम्ही पुढे जाणार नाही. आता मोशे काय म्हटलं होतं तिथं, काल पण आम्ही ऐकलं. देव म्हटलं माझं चांगुल पण मी तुझ्या समोरून चालवेल. काय होतं मोशेचं मत? काय म्हटला मोशे? तू नाही तर इथून पुढं मी पुढे जाणार नाही. आता हे लोक पण काय म्हणतात? आता या लोकांचा डायलॉग काय आहे? बन्यामीन नाही तर आम्ही बाहेर जाणारच नाही, पुढे जाणारच नाही. बन्यामीन आमची गरज आहे, येशू आमची गरज आहे. येशू नसताना तुम्ही कसं पुढे जाणार आहात? एवढे वर्ष आमची अशीच वाया गेली की आमच्यामध्ये येशू नाही. येशूचं अस्तित्व तुमच्या अस्तित्वाला चेंज करतं. जर येशू तुमच्यामध्ये आला, येशूची उपस्थिती तुमच्यामध्ये आली तर तुमचं अस्तित्व बदललं जातं. येशूचा स्वभाव आहे बदलणं. बदलाशिवाय येशू असूच शकत नाही. आणि बदल जर झाला तर आमच्यामध्ये येशू असल्याचा पुरावा आहे. विदाऊट बदल आम्ही कसं सांगू येशू आमच्या बरोबर आहे? बन्यामीन नाही तर आम्ही जाणार नाही. रोज तुमची प्रार्थना काय पाहिजे? आजचा दिवस देवा तू दाखवला, पण दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडताना माझ्या संगती येशू असायला पाहिजे. काय येशू तुमच्या संगती असला पाहिजे? अहो दुष्काळ आहे, दुष्काळाची परिस्थिती येणार आहे. तुझ्या उजवीकडे सहस्रावधी, डावीकडे लक्षावधी पडतील पण ते तुला बाधणार नाही, भिडणार नाहीत म्हटलेलं आहे. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तू जलातनं चालशील त्यावेळेस जल तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यावेळेस अग्नी तुला पोळणार नाही. किती महत्वाचा आहे येशू. लक्षात येतं का तुमच्या? सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकलं. राजा म्हणतो, दानिएला परात्पर देवाच्या पुत्रा, तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाचं तोंड बंद केलं का? देवाची गरज, येशूची गरज होती तिथं. सिंह आहे. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं, कोणाला गिळावून टपलेला आहे. तुमच्या परिवारातल्या सदस्यांना, तुम्हाला त्यानं तोंड वासून ठेवलेलं आहे. गर्जना करत फिरत आहे. प्रत्येकावरती हल्ला करत आहे. आज दुपारीच कुठंतरी मी प्रार्थनेला गेल्यावर तिथं त्या एका स्त्रीनं सांगितलं, माझी मुलगी याच चौकामध्ये 14 वर्षाची मुलगी अपघातामध्ये मरून गेली. अहो तो गर्जना करत फिरलेला आहे. उद्ध्वस्त करायचं त्याला. परिवारातले लोक, कुटुंबातले लोक, प्रत्येक व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याचं तो काम करतोय. कोण तुम्हाला संरक्षण देणार आहे? राहाब वेश्याला सुद्धा कळलं माझं घर वाचायला पाहिजे. तिनं सुद्धा विचारलं, माझं घर ज्यास यरीहो आणि देव तुमच्या ताब्यामध्ये देईल त्यास माझ्या परिवाराचा बचाव करण्यासाठी मला सोल्युशन सांगा. त्यांनी सोल्युशन दिलं 2 हेरांनी. ते म्हटले, बाई किरमिजी रंगाचा धागा तुझ्या खिडकीला बांध. आम्ही त्या किरमिजी रंगाच्या धाग्याला पाहिल त्यास मी सगळ्याला सांगेल, या किरमिजी रंगाचा धागा ज्या घराच्या खिडकीला असेल त्या घराचा बचाव केला जावा. त्या घरावरती घाला घालू नका, त्याला उद्ध्वस्त करू नका. वेश्येला कळलं हो, किरमिजी रंगाचा धागा आपल्या खिडकीला बांधावं म्हणजे येशूचं अस्तित्व त्याच्यामध्ये असावं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलं, या सद्गुणी स्त्री संबंधानं, मंडळी संबंधानं सांगितलेलं आहे की आपलं कुटुंब किरमिजी वनामध्ये पांघरते. येशूचं अस्तित्व काय? तुमचं घर या येशूच्या रक्ताखाली, म्हणजे येशू तुमच्या बरोबर असला पाहिजे रोजच्या दिवसामध्ये. आणि लक्षात घ्या, येशूच्या स्वभावासारखं झाल्याशिवाय येशू तुमच्या सोबत येऊ शकत नाही. आमचे स्वभाव आणि येशूचे स्वभाव कसे मॅच होणार आहे? आम्ही मंडळी आहोत, वधू आहोत आणि ख्रिस्त वर आहे. आणि जगामध्ये सुद्धा कधी कुटुंब तुटले जातात ज्या एकमेकाचे विचार मॅच केले जातात. विचार मॅच व्हायला पाहिजेत. तुमचे विचारच एकमेकाशी जुळत नाही, मग तुम्ही कसं एकत्र राहू शकणार आहे? साधी गोष्ट आहे. पती पत्नी विभक्त का होतात? का त्यांचा घटस्फोट होतो? कारण त्यांचे विचार मॅच झाले नाहीत. मग आता ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्यासाठी विलंब का करत आहे?
तेव्हा त्यानं सांगितलं मी लवकर येणार आहे शिष्यांना. असं सांगून सुद्धा 2023 वर्ष उलटली, अजून पण येशू आला नाही. का नाही आला? कारण त्या वधूला तो तयार करतो, तुमचे विचार माझे विचार मॅच व्हावे. तो वधूला जसं ते आई सांगते ना, लग्न ठरल्यावर एक शिक्षण आई देती, बाई घरामध्ये गेल्यावर सासूचं ऐक, बाई घरामध्ये गेल्यावर नवऱ्याचं ऐक, त्याची सेवा कर. आधी तिला ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग न देता जर एखादी मुलगी नांदायला गेली ना तर पहिला डायलॉग सासूचा असतो, घरच्यांनी काही शिकवलं का नाही. आज येशू ख्रिस्त उशिरा येतो याचं कारण काय? तो वधूला तयार करतो, ट्रेनिंग देत आहे चर्चमध्ये. आज ही संजीवनाची सभा आयोजित करण्याचं कारण काय? ही ट्रेनिंग आहे वधूनं कसं असावं. येणार आहे तुमचं वर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी, पण वधू जर वराच्या स्वभावामध्ये, लक्षात ठेवा येशूचा स्वभाव कधी बदलणार नाही, कारण शास्त्रात सांगितलं मी कधी न बदलणारा देव आहे. तो नाही बदलणार, तुम्हाला बदलावं लागणार आहे. तुम्ही वधू आहात, तुम्हाला त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावं लागणार आहे. मला माझ्या इच्छेप्रमाणे नाही चालताय. आणि पौल सुद्धा स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारा व्यक्ती, पण पौलाला ख्रिस्ताचं दर्शन घडलं. आम्ही पाहतो दमास्कसच्या वाटेवरती येशू त्याला सापडला, येशूने त्याला दर्शन दिलं. हा बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र. उजव्या हाताच्या पुत्राने त्याला दर्शन दिल्यावर आता बन्यामीन संबंधानं, येशू संबंधानं पौल काय म्हणतो माहिती का? आता मी माझ्या ठाई राहत नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. ख्रिस्तासारखं मी दिसलं पाहिजे, ख्रिस्तासारखे माझे स्वभाव झाले पाहिजे. म्हणून म्हटलं जर तू माझ्या बरोबर नाही तर मी इथून पुढे जाणारच नाही, मला बन्यामीन पाहिजे. अजून एक उत्तर पवित्र शास्त्रामध्ये पहा, शुनेम या ठिकाणची एक थोर स्त्री होती. त्या स्त्रीला थोर म्हटलेलं आहे, ऐका बरं का, मोठं म्हटलेलं आहे. शुनेम या ठिकाणची थोर स्त्री. आता बायबलमध्ये या स्त्रीला थोर म्हणण्या इतकं की कोणतं मोठं काम तिनं केले? थोर. आमच्याकडे आम्ही कुणाला पण ग्रेट म्हणतो नाही का, काही पण झालं ग्रेट. आता तर डायलॉग आहे नाही का, ते व्हॉट्सअपवर पाठवलं की ग्रेट. काय ग्रेट आहे काय माहित नाही, पण काय पण लिहिलं की ग्रेट. पण ग्रेट पवित्र शास्त्रामध्ये त्या स्त्रीला उपाधी दिली. त्या शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीला, त्या स्त्रीला ग्रेट म्हटलं, थोर म्हटलं. का थोर म्हटलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. अलिशा रस्त्यानं जात होता आणि रस्त्यानं जाणारा अलिशा तिनं पाहिला आणि आपल्या नवऱ्याला तिने बोलवलं आणि म्हटली, हा देवाचा माणूस दिसतो बरं का, तर या माणसाला आपल्या घरामध्ये एक सुंदर खोली तयार करू, धाब्यावरती खोली करू आणि तो मनुष्य आपल्या घरामध्ये कायम राहावा. इकडून जेव्हा पण जाईल ना तेव्हा त्यांनी आपल्या घरामध्ये उतरलं पाहिजे, याच्यासाठी खास तिनं जागा तयार केली. आणि मग अलिशाला तिने खोली तयार केली आणि अलिशाला म्हटलं तू ये आणि इथं राहा. आणि तिने अलिशाची काळजी पण केली. तिला माहिती खोलीमध्ये नुसता येऊन अलिशा बसणार नाही. अलिशासाठी तिने 4 वस्तू ठेवल्या, एक खुर्ची, एक समई, एक मेज आणि एक पलंग, अशा 4 वस्तू. आता या 4 वस्तूचे 4 स्पिरिच्युअल मिनिंग आहेत, ते मी तुम्हाला सांगणार. परंतु या 4 वस्तू त्या खोलीमध्ये तिने ठेवल्या आणि ती म्हटली अलिशा जेव्हा पण येईल ना तेव्हा माझ्या खोलीमध्ये या वस्तू पाहिलं आणि आराम करेल आणि जाईल. 4 वस्तू घरामध्ये ठेवल्यावर अलिशाची निगा राखल्यावरती अलिशा त्या बाईला म्हणतो, बाई इकडे ये. दुष्काळ संबंधाने मी बोलत आहे, कमतरते संबंधाने मी बोलत आहे. आमच्या जीवनातल्या कमतरता, बन्यामीन नसल्यामुळं आता दुष्काळच्या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागणार, धान्य मिळणार नाही. हिच्याकडे पण दुष्काळ आहे. त्याने विचारलं, इकडे तुझ्या नवऱ्याला काम नाही असं मला दिसतं, काय तुझ्या नवऱ्याची शिफारस मी राजाकडे करू का आणि त्याच्याकडनं तुझ्या नवऱ्याला काम लागावं असं काही बोलू का राजाकडे? ती म्हणते नाही, ती गोष्ट करू नका. मग तुम्ही काय करा, तर माझं घर नांतं करा आणि मला एक मुलगा देऊन, एक लेकरू देऊन मला तुम्ही आशीर्वादित करा. आणि मग त्यानं प्रार्थना केली. तो म्हटला अलिशा वसंत रूपी पुनरूपी आल्यावर तुझ्या हातात लेकरू असेल. आणि ती प्रार्थना ऐकली आणि तिला लेकरू झालं. आता थोरपणा का सांगतो मी तुम्हाला, काय म्हटले ते म्हणतात बन्यामीन असल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. आता त्या स्त्रीला थोर का म्हटलंय त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. मग तो मुलगा वाढला, बापाबरोबर शेतामध्ये काम करता करता एक दिवशी आजारी पडला आणि तो मुलगा मेला. थोर म्हटलेलं आहे तिला, तो मुलगा मेला. आता मेल्यानंतर सर्वसाधारण लोक काय करणार आहे? आम्ही म्हणणार की ठीक आहे, देवानं दिला होता, आता तो मेला आणि आता त्याला पुरूया. पण त्या स्त्रीनं काय केलं माहिती का, त्या मुलाचं प्रेत घरामध्ये तसंच ठेवलं.
कोणाला काही सांगितलं नाही. नवऱ्याला म्हणते मी आता जाते आणि संदेष्ट्याची भेट घेते. आणि नवरा तिला प्रश्न करतो, आज शब्बात नाही, चंद्रदर्शन नाही, आणि तू कसं काय चाललेली आहेस? शब्बात पण नाही, चंद्रदर्शन पण नाही, जाण्याचं कारण काय? ती म्हणते थांबा, शब्बात चंद्रदर्शन याच्यापेक्षा सुद्धा माझा मुलगा वाचणं, त्याला जीव येणं फार गरजेचं आहे. आणि ती जाते आलिशाकडे. आलिशाकडे गेल्याबरोबर आलिशा पण तिला ओळखतो आणि आलिशा त्याच्या चाकराला सांगतो, गेजी तिला सामोरं जा. आणि गेजी सामोरं जाताना गेजीला ती म्हणते, बाजूला सरक, मला तुझी गरज नाही. मला कोणाची गरज आहे? आलिशाची गरज आहे. आलिशाकडे गेली आणि आलिशाला सांगते, मी काय तुला मुलगा मागितला नव्हता, आणि तू आला, तो मुलगा मला दिला, आणि आता माझा मुलगा मेला. आता तुला माझ्या मुलाला बरं करावं लागेल, जिवंत करावं लागेल. त्यास आलिशा काय म्हणतो माहिती का, तू गेहजीला घेऊन जा. ऐका, त्यास ती काय म्हणते माहिती का, गेहजी नाही, तुम्हीच माझ्या बरोबर आली पाहिजे. इथं बन्यामीन नेल्याशिवाय मी जाणारच नाही. मोशे म्हणतो, देवा तू माझ्या बरोबर आल्याशिवाय मी जाणारच नाही पुढं. पण आम्ही कधीच देवाला आग्रह करत नाही, येशूला आग्रह करत नाही की तू आमच्या बरोबर यायला पाहिजे. आम्ही आमचंच जीवन जगत असतो. आम्हाला दुसरा सबस्टिट्यूट चालतो, गेहजी चालतो. आता तरी सुद्धा गेहजीला आलिशानं काय केलं, गेहजीला काठी दिली, म्हटलं जावा, जा पुढे जाऊन काहीतरी चमत्कार कर. तो गेला आणि मग त्या आलिशाची काठी त्याला लावली, तो काही जिवंत व्हायला तयारच नाही. आणि तो आला. त्या बाईला माहिती होतं, गेहजी माझी गरज भागवणार नाही या पृथ्वी तलावर. येशू शिवाय तुमची गरज कोणीच भागवू शकणार नाही प्रियानो. येशू शिवाय जीवन कोणीच देऊ शकणार नाही. कोणी सबस्टिट्यूट नको, तर फक्त येशूच तुमच्या बरोबर येणं गरजेचं आहे. येशू आमची गरज आहे. जर येशू नाही तर मुलगा मरणार आहे, त्याच्यामध्ये जीवन येणार नाही. आलिशा आला. आलिशा म्हटलं, बाई तुझा मुलगा कुठे, मला दाखव. ती म्हटली, माडीवरच्या खोलीमध्ये माझा मुलगा ठेवला. आलिशा गेला आणि असं लिहिलं, त्यानं त्याच्या नाकाला नाक, तोंडाला तोंड लावलं आणि पाखर त्याच्यावरती घातली. कान देऊ नाही का, येशू ख्रिस्ताने हीच गोष्टी बोललं. यरुशलेमेकडे पाहत असताना तो म्हटला, कोंबडी जशी पिलाला पंखाखाली एकवटते, या पिलाला पंखाखाली पाखर आपल्या पाखरीखाली घेते. हे यरुशलेमे, कितीदा तरी मी तुला आपल्या पंखाखाली एकवटण्याचा प्रयत्न केला, पण तू त्याच्या खाली आली नाही. चर्च मंडळी, येशू ख्रिस्त अशाच प्रकारची पाखर तुमच्या मृतावस्थेतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि या मरणापासून तुम्हाला बचाव करण्यासाठी येशू ख्रिस्त अशीच पाखर परिवाराला, मंडळीला घालण्याचा प्रयत्न करतो. पण किती लोक असं म्हणतात, बन्यामीन आल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, येशू माझ्या सोबत आल्याशिवाय पुढे जाणार नाही. आलिशा तुमच्या घरात येईल आणि जे मेलं ते जिवंत होणार आहे. लक्षात घ्या, इकडं लाजरस कबरेमध्ये असताना मरिया काय म्हणती, तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता. होय, हे सत्य आहे. जर येशू असता तर तुमच्या घरातल्या अनेक आशीर्वाद असेच निघून गेले नसते. परंतु समस्या सगळ्यात मोठी काय, आज आमच्याकडे सगळं आहे पण येशू नाहीये. सगळं आहे, येशू कुठे आहे? आणि त्याचं इम्पॉर्टन्स पण आम्ही ठेवलेलं नाहीये, त्याचं महत्व पण आम्ही ठेवलं नाही. ज्या दुय्यम गोष्टी, त्या दुय्यम गोष्टीला आम्ही प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. पण येशूला मात्र दुय्यम ठेवलेलं आहे, त्याला दुय्यम ठेवलेलं आहे. सणामध्ये आम्ही कपड्यांना महत्व दिलं पण धार्मिकतेला महत्व दिलं नाही. सणामध्ये आम्ही घराच्या साफसफाईला महत्व दिलं पण कधी आम्ही अंतःकरणाच्या साफसफाईला महत्व. दुय्यम गोष्टी आहेत घर साफ करणं, दुय्यम गोष्टी आहेत कपडे घालणं, नवीन कपडे घालणं, दुय्यम गोष्टी आहेत तुमचं फराळ करणं. ऐका बरं का, सगळ्यामध्ये आम्ही सबस्टिट्यूट निर्माण आणि सबस्टिट्यूट शोधलेला आहे, गेहजी शोधलेला आहे. आलिशाच आमच्या बरोबर असला पाहिजे. हे जे आम्ही पक्वान तयार करतो ना, त्याला पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ. कोणतं पक्वान नाही, नाताळाला जे तुम्ही प्रिपरेशन करता ना, जे आम्हाला सवय लागलेली, आमचं प्रिपरेशन काहीतरी पक्वान, पण शास्त्रामध्ये आत्मिक ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगलुपण, इंद्रिय दमन, सौम्यता आणि इतर अनेक गोष्टी सांगितलेल्या. गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 17 पासून पुढच्या वचनामध्ये म्हटलंय. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ आहे का प्रीती? अहो, साधं नाताळ सुखाचा जाऊ करण्यामध्ये वर्गवारी असते, त्याच्यात पण वर्गवारी असते. आम्ही सांगतो त्यांना करायचं नाही. घरामध्ये बघा ना तुम्ही, ती बायको सांगते त्यांनी आपल्याशी असं वागलं, नाताळ सुखाचा जाऊ त्यांना केला तर घरात बिर्याणी होणारच नाही. आणि येशूचा जन्म झाला, येशूचा जन्म झाला, अंतःकरणात द्वेष ठासून भरलेला आहे आणि ख्रिस्ताच्या जन्माची तयारी केलेली आहे. आनंद कशामध्ये?
बायबल सांगतं खाणे आणि पिणे यामध्ये देवराज्य, मग आमचं तर राज्य त्याच्यामध्येच आहे. आम्ही त्यालाच राज्य संबोधलेलं आहे, याच गोष्टीला महत्व दिलेलं आहे. आत्मिक गोष्टींचं काय? बन्यामीन आला तर बन्यामीन सारखं तुम्हाला राहावं लागणार आहे. येशू आला तर येशू सारखं राहावं लागणार आहे. येशू सारखं जीवन जगावं लागणार आहे. हा बरं का. येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर असताना काही शास्त्री पुरुष आले आणि येशूला त्यांनी एक प्रश्न केला. तुमचे शिष्य बाहेरून आल्यावर हात धुत नाही. म्हणजे बघा, त्यांनी सगळं बाहेरच्या गोष्टी बघितल्या. ते बाहेरून आल्यावर हात धुत नाही, पाय धुत नाही. त्यास येशू ख्रिस्त त्यांना काय सांगतो माहिती का? अरे, तुमचं आतमधल्या वाट्या तुम्ही साफ करा, बाहेरून नको बरं का. सगळं बाहेरून आम्ही साफ करतो, आतून काही साफ करत नाही. आम्हाला जी पद्धत सांगितली, सगळ्या बाह्य गोष्टीला आम्ही महत्व दिलेलं आहे. पण देवाचं वचन आणि स्वतः देव आम्हाला कोणत्या गोष्टी संबंधानं बोलत आहे? अंतःकरणाच्या शुद्धीकरणा संबंधानं बोलत आहे. बन्यामीन नाही तर आम्ही पुढे जाणार नाही. 2023 वर्ष गेली अशीच. आमच्या जीवनातली कदाचित 35-40 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 21 वर्ष, 22 वर्ष, ॲज पर तुमचं एज. किती वर्ष तुमच्या बरोबर येशू नव्हता आणि येशू आहे हे तुम्हाला भास होत आहे. भास होतो बरं का. कधी कधी घरामध्ये आम्ही बघतो ना, काही लोक मरण पावल्यावर आम्ही म्हणतो नाही, आम्हाला भास होतो की ते अजून पण वाटतात आहे. तो फक्त भास आहे, नसतात ते. तसं येशू सुद्धा भास आहे. येशू तुमच्या बरोबर नाहीच आहे. परीक्षण करायचं. राग आहे, येशू नाही तुमच्याकडे. मत्सर आहे, येशू नाही तुमच्याकडे. द्वेष आहे, येशू नाही तुमच्याकडे. व्यसन आहे, येशू नाही तुमच्याकडे. कसं येशू असेल तिथं? बिडी पिणाऱ्या समोर बरोबर येशू असेल, दारू पिणाऱ्यावर येशू असेल. आणि स्वर्गामध्ये जातील का दारू पिणार? दारूबाज लोकांना स्वर्ग राज्य नाहीच आहे. स्पष्ट सांगितलं, निंदा करण्याला स्वर्ग राज्य नाहीच आहे. आत्म्याच्या देहाची कर्म तर उघड आहे. गलती करायचं पत्र 5वा अध्याय 17 वचन पहा बरं. त्याच्यामध्ये दिले कुणाला स्वर्ग राज्य नाही, म्हणजे ते तुम्हाला जाता जाता पाहता येईल. हा, गलती 5:17. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे, आत्म्याच्या विरोधात आहे. व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे, देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविले आहात, आत्म्याच्या प्रेरणेने चालविले आहात. तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत. तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. काय लिहिले त्याच्या पुढे? अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं, जे सांगून ठेवले होतं, तेच आता सांगतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. यातलं एकही कर्म तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला देवाच्या राज्याचा वाटाच नाही. बोला आता. राग आहे, फुटी आहे, तट आहे, पार्ट्या आहेत, पक्षभेद आहे, आणि तो म्हणतो हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला देवाच्या राज्याचा वाटाच नाही. आणि तुम्ही म्हणता बन्यामीन आमच्या बरोबर आहे. द्वेष आमच्यामध्ये, बन्यामीन कसा असणार आहे? अगदी स्पष्ट लिहिलंय, अशी इतर अनेक कर्म. आता तो विषय माझा नाही, तो विषय तुम्हाला युट्यूबला पडेल. कोण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही ते बघा तुम्ही त्याच्यावरती. कोणाला प्रवेश नाही. पण यातलं एखादं जरी पाप आमच्यामध्ये असलं तर आमच्यामध्ये येशू नाहीच आहे, बन्यामीन नाहीच आहे. राग येणं पाप नाही, पण राग टिकवणं पाप आहे. हो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? उत्पत्तीच्या पुस्तकाचा प्रारंभ होत असताना पहिला खून घडला. पहिला खून, 4 माणसातला पहिला खून. 4च माणसं, आदाम, हवा, काईन आणि हाबेल. बरं, मर्डर होतात कधी माहिती का? प्रॉपर्टीसाठी होतात.
प्रॉपर्टीची बात. आता काय प्रॉपर्टी वाटणार, अख्खं जगच त्यांचं आहे. 2 हिस्से जर जगाचे केले तर प्रॉपर्टी बस होईल. 10 एकर असेल तर माणसाला बस होतो, इकडं अख्खं जगच त्यांच्या मालकीचं. वाद प्रॉपर्टीसाठी नाही झाले, कशासाठी झाले? दोघं पण उत्तम उपासक, काईन पण उपासना करणारा, हाबेल पण उपासना करणारा, दोघांनी सुद्धा अर्पण देवाला केलं. काईनानं जे उत्पन्न मिळवलं त्यातनं अर्पण केलं, आणि हाबेलानं सुद्धा जे त्याचं जे काही तो आणि चालवत होता, मेंढपाळ असल्या कारणानं त्यानं मेंढराचं अर्पण केलं, काईनानं शेतीचं अर्पण केलं. आणि देवानं हाबेलाचं अर्पण मान्य केलं, त्याचा काईनाला राग आला. ऐका बरं का, काईनाला हाबेलाचं अर्पण मान्य केलं याचा राग आला. रागाचं रूपांतर द्वेषामध्ये झालं, आणि द्वेषाचं रूपांतर खुनामध्ये झालं. पहिल्यांदा काय होतं माहिती का, एक माणसाला राग येतो, नंतर द्वेष करायला लागतो, आणि एकदा का द्वेष केला तर त्या माणसाला संपवल्याशिवाय त्याला स्वस्थ बसूशी वाटत नाही, त्याला संपवावंसं वाटतं. ती व्यक्ती डोळ्यासमोर त्याला नको असते. बरं, दोघं पण आत्मिक लोक, आणि जाऊ द्या ते सोडून, हवेच्या उदरातनं आदामापासून जन्माला आलेली दोन्ही लेकरं भाऊ भाऊ आहेत, दोन्ही धार्मिक आहेत, दोन्ही उपासक आहेत. पण एखादा उपासक चर्च मध्ये असताना का म्हटला तू स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही? राग येणाऱ्याला स्वर्गाचं राज्य काय? त्याला माहिती आहे या रागामुळे जे ना एक व्यक्ती मरणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, अंजिराच्या झाडाला येशूने शाप दिला, आणि यरुशलेमेमध्ये त्याने प्रवेश करताना ती गोष्ट शिष्यांना दाखवली, आणि शिष्य परत येताना त्या ठिकाणामध्ये म्हणतात, प्रभूजी आपण बोलला ना त्या पद्धतीने अंजिराचं झाड जळून गेलं. त्यास येशू ख्रिस्त एक वाक्य त्यांना बोलतो, अंजिराचं झाड जळालं, तो त्याच्यावरती डिस्कशन करत नाही. तो प्रार्थना करण्यापूर्वी तुम्ही आपापसात एकमेकाला क्षमा करा. म्हणजे अंजिराचं झाड आणि प्रार्थना आणि क्षमा याचा संदर्भ तो शिष्याला समजावून सांगतो. काय सांगतो माहिती का, तो म्हटलं अंजिराचं झाड मी त्याला शाप दिल्यामुळे जळालं, अंजिराच्या झाडाला मी वाचू दिलं नाही. आणि मग त्याने सांगितलं, प्रार्थना करण्यापूर्वी तुम्ही आपापसात एकमेकाला क्षमा करा, अन्यथा अंजिराचं जसं झाड जळतं ना, तसं अंजिराचं झाड नष्ट होतं, तसं तुमच्या मधला एक व्यक्ती नष्ट होणार आहे. कशामुळं? क्षमा न केल्यामुळं. आत्मिक जीवनामध्ये संपणार आहे. हाबेल चांगला व्यक्ती होता, पण कायनाच्या रागामुळे तो संपला ना हो. आणि दोघं सुद्धा धार्मिक आहेत. कधी कधी आमची धार्मिकता द्वेषाचं कारण तर बनत नाही कोणाचं. बस म्हणला फुटी पक्षभेद, का पार्ट्या पडतात, ही याची पार्टी ती त्याची पार्टी, का चर्चमध्ये पार्ट्या असतात. हाबेल आणि काईन त्यांना एकमेकाचं पटत नसतं. आणि बायबल सांगतं पहा, बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आहे. आणि सैतानानं त्यांना डिव्हिजन करायची, तो तुमच्यामध्ये डिव्हिजन करतो, तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करतो. का तर त्याला नरकात न्यायचंय. सैतान एकटा नरकात जाणार नाही, त्याला माहितीये नरक माझ्यासाठी बनवलाय, पण देवानं माझ्या जागी मानव निर्माण केला. स्वर्गातनं त्या लुसिफरला खाली टाकल्यावर देवा सैतानाला माहितीये देव त्याचे उपासक माणसामध्ये शोधत आहे. मी तर देवाची उपासना करत होतो, आणि आता माझी जागा त्यानं मनुष्याला दिली. मग तो मनुष्याला असं सोडेल का? देवानं तुम्हाला लुसिफरची आणि त्याच्या देवदूतांची जागा दिली, आणि तुम्ही त्याची उपासना करताना जसं आम्ही हवेनं एदेन बागेमध्ये असताना हवेला त्यांनी फसवलं, आता कायनाला सुद्धा त्यानं फसवलं आपल्या भावाचा घात करण्यासाठी. कान देऊ नाही का? हा सैतान दिवस रात्र तेच काम करत आहे. म्हणून पृथ्वी तलावर आत्मिक जीवन जगत असताना जर बन्यामीन तुमच्याकडे असेल ना, तर बन्यामीन तुम्हाला जाग करणार, येशू तुम्हाला सांगणार आहे. येशूने तेच सांगितलं सगळ्याला. अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये जाता जाता तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताला पकडलं, आणि पकडल्याबरोबर काय झालं, पेत्रानं तलवार काढली आणि याजकाच्या चाकराचा कान त्यानं कापला. आता या गोष्टीबद्दल येशूने त्याला शब्बासकी द्यायला पाहिजे, पण येशूने तसं केलं नाही. त्यानं त्याचा कान घेतला आणि परत त्याच्या कानाच्या जागेला चिटकवला. पकडायला लागलेत बरं का त्याला, आणि त्याच्या कानाच्या जागी त्यांनी परत चिटकवला. कारण तो दाखवून दिला या जगामध्ये युद्ध तलवारीनं नाही जिंकलं जात, जगाचं युद्ध प्रीतीने जिंकलं जातं, क्षमेने जिंकलं जातं. आणि शिक्षण तुम्हाला जगाच्या पुस्तकातनं हे फक्त पवित्र शास्त्रातच तुम्हाला सापडणार आहे, बाकी कुठंच नाही सापडणार तुम्हाला. त्यानं प्रीती केली, त्याचा कान परत जोडून टाकला.
कान कापला पेत्रानं. लक्षात ठेवा, ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे, बन्यामीन तुमच्या बरोबर आहे. जिथं तुटतं ना तिथं जोडण्यासाठी तो तुम्हाला भाग पाडतो. नातेसंबंध तुटतात पण येशू असला ना परत जुडले जातात. म्हणून आज रात्री तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल, काय तुमच्याकडे बन्यामीन आहे का? मग तुटलेली नातं का जोडली जात नाहीत? का त्या अहंकारामध्ये, त्या गर्विष्ठपणामध्ये आहे तसं तुम्ही बसत आहात? तुम्हाला कधी वाटलं नाही समेट करावा? तुम्हाला कधी वाटलं नाही जाऊन एकमेकाशी आणि बोलावं? अहो, क्षमा मागितल्यानं आणि क्षमा केल्यानं तुम्ही लहान होत नाही. लक्षात ठेवा, क्षमा करणारा आणि क्षमा मागणारा हे दोघं पण मोठे आहेत. जगामध्ये मोठं व्हायचंय ना तर तुम्हाला येशू ख्रिस्त मोठा का झाला? का झाला तो मोठा? अहो, पहिलाच उद्गार आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर. पहिलाच उद्गार. गुड फ्रायडे चर्चला जातो खरं, उद्गार ऐकतो खरं, पण किती लोकांनी खरी क्षमा केलेली एकमेकांना हे जर तपासलं तर कळतं आम्ही अजून आहे तिथंच आहोत. क्षमा नाही करू शकलो. कोणाला क्षमा करायची? ज्यांनी तुमचे अपराध केले त्यांना तुम्हाला क्षमा करावी लागणार आहे. बन्यामीन आहे तो बन्यामीन नाही तर मी पुढे जाणार नाही. बन्यामीन जर असेल तर तुम्हाला त्याची आणि समक्षता आणि त्याचे सानिध्य तुम्हाला जाणवणार आहे. आणि म्हणून 6 आणि 7 वचनाकडे जाणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 43 अध्याय 6 आणि 7 वचन वाचा. मग इस्रायल म्हणाला, आणखी एक भाऊ आहे, आणखीन एक भाऊ आहे. हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले? माझ्यावर हे अरिष्ट का आणले? तेव्हा ते म्हणाले, त्याने आम्हाविषयी व आमच्या घराण्याविषयी बारकाईने विचारलं. तो म्हणाला, तुमचा बाप अजून जिवंत आहे काय? तुम्हाला आणखी एक भाऊ आहे काय? आणखीन भाऊ आहे काय? त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आम्हास द्यावी लागली. तुम्ही आपल्या भावास घेऊन या असे आम्हास तो सांगेल. हे आम्हाला आधी कसे कळावे? आता इकडं इस्रायल हा याकोब त्याच्या मुलांशी वार्तालाप करायला लागला. आता ते वार्तालाप आमच्या जीवनाशी निगडीत आहे बरं का. त्याच्या बापानं त्या मुलांना जरा खडसवायला सुरुवात केलं. बन्यामीन शिवाय मी राहू शकत नाही तुम्हाला माहिती आहे. आणि आज बन्यामीन जर तिथे घेऊन गेला तर बन्यामीनमुळं माझ्या दुःखामध्ये भर पडणार आहे. आधीच एक माझा मुलगा मेलेला आहे, त्याला माहित नाही योसेफ जिवंत आहे, पण योसेफावर त्याचं प्रीती आहे. आता योसेफ आणि बन्यामीन या दोघांना त्याला मुकावं लागणार आहे, गमावं लागणार आहे. त्यास ते काय म्हटले माहिती का? त्याला आमच्या घराण्याविषयी, माझ्या भावाविषयी इत्तमभूत माहिती आहे. ऐका बरं का, नीट ऐका. असं कोणीच या ठिकाणामध्ये बसून विचार करू नका देवाला आमच्या विषयी काहीच माहिती नाही. आमचा ग्रह आहे, हे आमचे विचार आहेत, आमच्या संकल्पना आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुम्हाला अतिशय बारकाईनं जाणतो, तुमच्या घराण्या संबंधानं बोलतो. येशू ख्रिस्त नथानेल येत असताना नथानेलला काय म्हणतो माहिती का? हा खराखुरा इस्रायली आहे, अंजिराच्या त्या झाडाखाली थांबलेला असतानाच मी तुला पाहिलेलं होतं. नथानेलला मोठा प्रश्न पडला, तुम्हाला कसं माहिती मी झाडाखाली थांबलो? लक्षात ठेवा, तुम्ही कुठं थांबला हे पण देवाला माहिती आहे. तुम्ही कुठं जाता, तुम्ही कुठं येता, सगळ्या गोष्टीची इत्तमभूत माहिती देवाला असते. म्हणून योना सुद्धा परमेश्वराने त्याला सांगितलं निनिवेला जा, तो तार्शिशला गेला आणि देवापासून लपण्यासाठी जहाजाच्या तळाजवळ जाऊन लपून बसला. त्याला वाटलं देव कशाला मला पाहणार. पण शास्त्रामध्ये असं लिहिलं, आकाशात चढलो तर तिथं मी आहे, समुद्राच्या खोल तळाशी गेलो तर तिथं मी आहे. विचार करा, आम्हाला वाटतं देव फक्त मंदिरात आहे. आम्ही मंदिरात आल्यावर पवित्र बनतो, प्रभोजनाला तर त्याहून जास्त पवित्र बनतो. मी बघितलेत काही तंबाखू बहादूर, ते प्रभुभोजनाला ते चूळ भरतात आणि हाताची घडी घालून समोर प्रभोजन घ्यायला निवांत येतात, का तर ते पवित्र झाले. आता पण तू तंबाखू परत जाऊन खाणारच आहे ना. मग देव तिथं आहे, देव बाहेर नाही का? देव तिथं आहे म्हणून तू स्वतःची खबरदारी घेतो. मग तो देव बाहेर तुला भेटणार नाही का? तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं निजणं मी बारकाईनं पाहतो. अहो, तुम्ही बेडवरती पडल्यावर पण देव तुम्हाला ओळखतो.
बेडवरती पडलेला तुमचा मोबाईल, त्याच्यामध्ये तुमचं काय चालू असतं हे पण देव जाणतो. काय वार्तालाप, कशा पद्धतीचं तुमचं वर्तन आहे. बरं कहर काय माहिती का, बरेच लोक इवन चर्च मध्ये सुद्धा त्या मोबाईलवरती असंच काहीतरी पाहत असतात. अशाच गोष्टी चर्चमध्ये चालू असतात. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, मी तुझ्या सगळ्यात, तिथं ते सांगतायत भावड, त्याला आपल्या घराण्याविषयी माहिती आहे, अख्ख्या तुमच्या खानदानाविषयी त्याला माहिती. हो, आम्हाला देवाला सांगण्याची गरज नाहीये. ती देव आमच्या नसानसांची वाकिफ आहे. एक एक गोष्ट त्याला माहिती. तुमचं काय स्वभाव आहे, काय करू तुम्ही शकता, कोणते विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू आहेत. लपणार काही नाही देवापासून. जसं त्यानं नथानेला ओळख, तू खराखुरा इस्रायली, याच्या मनामध्ये कपट नाही. ऐका बरं का, याच्या मनात कपट नाही हे त्याने ओळखलं. तुमच्या मनात किती कपट आहे हे पण तो ओळखतो. त्याच्या मनातलं कपट त्याने ओळखलं, याच्यामध्ये कपट नाही. आणि तुमच्या मनातलं कपट त्याला समजणार नाही का. कपट कारस्थान जे आमच्या मनामध्ये असतं ना, एकमेकाविषयीचे डावपेच, एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचे डावपेच, कोणाला तरी संपवण्याच्या योजना, कोणाच्या तरी बदला घेण्याची भावना, कोणाचा तरी सूड उगवण्याची भावना, कोणाला तरी आत्मिक जीवनामध्ये उद्ध्वस्त करण्याची भावना, या सगळ्या असणाऱ्या कपट कारस्थानाला तो ओळखतो. सगळ्याला ओळखतो प्रियांनो. तेवढंच द्या सोडून. हो, अलिशा, नामान कोडी त्याच्याकडे आला. नामान कोडी अलिशाला सांगतो की माझ्यातलं कोड घालो. त्यास अलिशा त्याला सांगतो, जा यार्देनेमध्ये डुबकी मार. यार्देनेमध्ये डुबकी मारल्याबरोबर या नामान कोड्याचं सगळं कोड जातं. इतका भारावून जातो नामान कोडी की अलिशाला म्हणतो, आता तुला मला काय पाहिजे ते सांग, मी तुला देतो. तो म्हटला, तुझं सोनं रूप मला काही नको. आणि तो म्हटला, जा, मला तुझ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. आणि मग त्याला मोठा प्रश्न पडला की हा काहीच घ्यायला तयार नाही. इकडं त्याच्याबरोबर जो गेहजी आहे, या गेहजीला असं वाटलं की अलिशा काही घेत नाही म्हणून आपण नाही सोडायचं. तो गेला त्याच्या मागे आणि जाऊन त्यानं पोशाख आणले आणि थैल्या आणल्या, चांदीच्या थैल्या आणल्या आणि लपून ठेवल्या. आणि इकडं अलिशा त्याला विचारतो, तू कुठं गेला होतास. आणि मग तो काय म्हटला माहिती का, तू पोशाख घेताना, चांदीच्या थैल्या घेताना मी तुला पाहिलं नाही का. आहात कुठं. जे तुमची करणी, त्या करणीला देव बारकाईनं पाहत असतो. या असणाऱ्या योसेपाला जसं सगळं माहिती आहे ना, तसं देवाला सुद्धा तुमच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. या भ्रमातच राहू नका. तुम्ही चर्चमध्ये किती धार्मिक दाखवता ना, ती धार्मिकता देव अगदी उघडी पाडणार आहे न्यायाच्या दिवशी. पृथ्वी तलावरती पण तुम्हाला दंड भोगावा लागणार आहे. काय झालं, यानं लपवलं, तंबूमध्ये जाऊन लपून ठेवलं. अलिशा काय म्हणतो, नामानाचं कोड आता तुझ्यावरती येणार आहे. लपून ठेवल्यामुळं नामानाचं कोड गेहजीवरती आलेलं आहे. तिथंच दंड झाला, तिथंच न्याय झाला. हो, देव कशाला कोणाला सोडणार आहे. तो कोणाचीच गय करणार नाही. विचार करा, हा एवढी मोठी सेवा करणारा, अलिशाच्या हातावर पाणी घालणारा गेहजी, परंतु एका क्षणात त्याची सेवाच बंद करून टाकली. अलिशाचं कोड त्याच्या अंगावरती आलं. न्याय झाला का नाही. पारखतो देव तुम्हाला. तुमची प्रार्थना नाही पारखत, तुमचं शास्त्रवाचन आणि माझं प्रीचिंग पण नाही तो पारखत. ऐका बरं का, बलामाला ज्ञान सांगण्यासाठी, बलामाचे डोळे उघडण्यासाठी देवानं गाढवाच्या मुखामध्ये वाचा घातली. बलाम संदेष्टा बरं का, आणि संदेश त्याशी गाढव बोलायला लागलं. आणि या बलामाचा जर तुम्ही, या गाढवाचा विचार जर तुम्ही केला ना, तर गाढवा संबंधानं असं पवित्र शास्त्रामध्ये निर्गमाच्या पुस्तकात अशी आज्ञा दिली होती की गाढव जर वाचलं पाहिजे, गाढवाच्या मुलाचा जर बच्चा व्हायला पाहिजे, त्या शिंगराचा जर बच्चा व्हायला पाहिजे, शास्त्रात लिहिलं, जर गाढवाचं शिंगरू जन्माला आलं, पुरुष शिंगरू जन्माला आलं, तर गाढवाच्या शिंगराची मान मोडून टाकायची. शापित आहे गाढव. गाढव शापित, मारूनच टाकायचं त्याला. त्याला जिवंत ठेवायचं नाही, हा देवाचा नियम आहे. आता शापित गाढव, पण शापित गाढवाला त्यानं संदेष्टाला ज्ञान सांगण्यासाठी वाचा दिली. संदेष्टाला ज्ञान सांगण्यासाठी शापित गाढवाला वाचा दिली. काय सांगायचं देवाला नेमकं यातनं.
मी बोलतो तो संदेश, मी फार कोणीतरी विद्वान आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही, आहे गाढव आणि शापित आहे. ऐका बरं का, एक मी तुम्हाला सांगत आहे, माझा संदेश जो आहे ना ते माझं वर्तन नाही, देव ते नाही पाहणार. तर म्हटलं मी गाढवाला वाचा दिलेला संदेश सांगण्यासाठी. तुला काय वाटतं, तू सांगतो ते ज्ञानानं कोण वाचणार आहे का? अरे मी गाढवाचा वापर करून घेतला ना, आणि ते पण संदेष्टाला ज्ञान सांगण्यासाठी. बलाम संदेष्टा, इतका मोठा संदेष्टा, त्या संदेष्टानं गाढवाच्या मुखातली शुभवर्तमान ऐकलं. हो, जाता जाता तुम्हाला सांगतो, या गाढवाला येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केल्यावर गाढवावरती स्वार होऊन येशू ख्रिस्त त्यानं यरुशलेमेत प्रवेश केला. ऐका काय कारण त्याचं सांगतो जाता जाता. सिक्रेट्स बायबल मधले समजणं फार गरजेचं आहे. त्यानं दुसरं कोणतंच वाहन निवडलं नाही, गाढवाचं. आता पूर्वी संदेश ते गाढवावरती जात होते, पण येशू ख्रिस्त गाढवावरती बसण्याचं कारण काय? कारण या गाढवानं त्या संदेष्टाला ज्ञान सांगितलं. त्यानं दाखवलं, पहा देवाचा देवदूत, आतापर्यंत मी तुझ्याशी असं वागलो का? आज पहिल्यांदा मी तुझ्याशी असं वागत आहे, असं आधी मी कधीच वागलो नव्हतो, पण पहा मी देवाचा दूत पाहिलेला आहे. आणि मग गाढवानं सांगितल्यावर या असणाऱ्या देवदूता, या संदेष्टाचं लक्ष त्या देवदूताकडे गेलं, आणि देवदूताकडे बघितल्याबरोबर तो लटलट कापायला लागला. अहो, गाढवाला देवदूत दिसला पण संदेष्टाला दिसला नाही. किती शोकांतिक आहे. गाढवानं देवदूत पाहिला. मग येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केल्यावर त्याला पहिल्यांदा गाढवाची आठवण झाली. मग शिष्यानं सांगतो, चौकात बांधलेलं गाढव पहिल्यांदा सोडू नका, कारण या गाढवानं माझं काम केलं. देव गाढवांकडनं काम करून घेतो, पण संदेश सांगत असताना माझ्या संदेशाची पारख नाही तो करणार, माझ्या प्रार्थनेची पारख नाही तो करणार, माझ्या धार्मिक जीवनाची, जे मी स्वतः ठरवतो ना त्या धार्मिक जीवनाची पारख नाही, माझ्या वर्तनाची पारख तो करणार आहे. सगळं माहिती त्याला. तुमच्या परिवारातल्या एकेका सदस्या संबंधानं त्याला माहिती आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, वाईट वाटून घेऊ नका. कधी कधी कोण तुमच्याशी कसा व्यवहार करतं, कधी कधी परिवारामध्ये राहत असताना परिवारातल्या लोकांचं वर्तन तुमच्या बाबतीत चांगलं नसतं, फार त्रास भोगावा लागतो तुम्हाला. कुटुंबातले लोक, त्यांचा तुमच्याशी असणारा व्यवहार, परिवारामध्ये, मंडळीमध्ये सगळे लोक तुमच्याशी चांगलं वागणार नाहीत, त्याच्यानं दुःखी होऊ नका. योसेपाची भावंड पण योसेपा संगती चांगली वागले नाहीत, दाविदाची भावंड दाविदा संगती चांगले वागले नाहीत. तुमच्या वर्तनामध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा अनुभव घेता, त्यास एक गोष्ट ध्यानात ठेवा, या सगळ्या गोष्टीला देव बारकाईनं पाहत असतो. कशासाठी पाहतो माहिती का? ज्यास प्रतिफळ देण्याचा समय येईल ना, त्यास प्रतिफळ त्यांच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात सुंदर असावं, जे तुमच्याशी वाईट वागत आहे. योसेपाची भावंड योसेपाशी वाईट वागली, आता प्रतिफळ देण्याचा समय आला. आणि प्रतिफळ देण्याचा समय आला, ज्या भावाने त्याला विकलं तेच भाऊ त्याच्या समोर लाचार झाले. आणि आता तो काय सांगतो माहिती का? मला तुमच्या सगळ्यांविषयी माहिती आहे, पण त्यानं स्वतःला प्रगट केलं नाही. हे तुम्हाला वारंवार मी का सांगतो माहिती का? देवाला तुमच्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती आहे. जे तुम्ही घरी असता तेच तुम्ही चर्चमध्ये असा, जे तुम्ही चर्चमध्ये असता तेच तुम्ही घरी असता, जे तुम्ही घरी असता तेच तुम्ही कामावरती असा, जे तुम्ही चर्चमध्ये असता ते तुम्ही कामावरती असा. तुमच्याकडं दोन दोन चेहरे असू नये, दोन चेहरे असू देऊ नका. धार्मिकतेचा बुरखा एका क्षणामध्ये देव फाडून टाकतो. तुम्ही सगळ्याला फसवाल, पण देवाला फसवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. ऐका, प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं लिहिलं, संजीवन आलं, मोठं संजीवन आलं, लोकांनी आपल्या सगळ्या मालमत्ता विकल्या आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवल्या. हनन्या आणि सफीरा यांच्या पण डोक्यामध्ये तो विचार आला, चला आपण पण मालमत्ता विकू. त्यांनी पण घरदार विकलं आणि पैसे जमा केले, आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये आलं, अर्धा पैसा आपण स्वतःसाठी ठेवू. आणि त्यांनी ठेवून घेतला. आणि मग प्रेषितांच्या जवळ आले. त्यास पेत्र त्याला काय म्हणतो माहिती का? हनन्या, जोपर्यंत संपत्ती विकली त्यास ती तुझ्या मालकीची होती, पण ती विकल्यावर देवाची झाली नाही का? देवाशी लबाडी करावी, पवित्र आत्म्याशी लबाडी करावी, म्हणून सैतानानं तुझं मन का भरवलं? म्हणजे जेव्हा यांनी प्रॉपर्टी विकली, अर्धा भाग त्यांनी काढून ठेवला. हे प्रेषितांनी सुद्धा पाहिलं. काय लपणार आहे देवासमोर?
काय लपणार आहे देवासमोर? कोणी तुम्हाला सांगितलं की माझ्या गोष्टी देवापासून लपलेल्या आहेत? सगळ्या गोष्टी देवासमोर उघड होणार आहेत. यहुदा येशूचं चुंबन घेणार, तो सांगतो जो माझ्या गालावरती माझं चुंबन घेईल आणि जो माझ्या ताटामध्ये हात घालून मला भरवेल ना, तोच मला विकणार आहे. माहितीये त्याला. पेत्राला तो सांगतो, पेत्र म्हणतो मी तुमच्यावर मरायला तयार आहे. अरे कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. पेत्राचं पण सांगून टाकलेलं आहे त्याने, तूच नाकारणार आहे 3दा मला, कोंबडा अरवण्यापूर्वी. भ्रमातनं बाहेर या, भ्रमातनं बाहेर या. देवाला तुमच्याविषयी काही माहित नाही, ही डोक्यातली कल्पनाच तुम्ही काढून टाका. सगळं माहिती आहे त्याला. तुम्ही लोकांसमोर तुम्हाला प्रेझेंट करताना तुम्ही स्वतःला धार्मिक दाखवाल, पण बन्यामीन तुमच्यामध्ये आल्यावर तुमच्या नेमक्या गोष्टी तो सांगणार आहे. काय काय तुमच्यामध्ये चुका आहे, तुमच्या घराण्यातल्या लोकांचं संबंधानं, सगळ्या गोष्टी संबंधानं प्रामाणिक राहा देवा. म्हणून बायबलमध्ये असं म्हटलं, बोलावलेले आणि निवडलेले. आता बसले तेवढे जण, पण छाटणी करणार ना देव. ऐकताना सगळ्यांना खूप बरं वाटलं, सुटल्यावर पण म्हणतील पुढच्या वर्षी परत या. आणि पुढच्या वर्षी परत येऊन तुम्ही तेच. चेंजेस व्हायला पाहिजे हो, जीवन बदललं पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे. बन्यामीन तुम्हाला तुमच्या चुका दाखवतो, बन्यामीन नाही तर परत येऊ नका म्हटलं. आणि म्हणून तो म्हटला सगळं त्याला आमच्याविषयी माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. थोडक्याशा गोष्टी पाहूया. 8वं वचन वाचूया. 8वं वचन. हा. यहुदा आपला बाप इस्रायल यास म्हणाला, मुलास मजबरोबर पाठवा. मुलास मजबरोबर पाठवा म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ. आशाने आम्ही तुम्ही आणि आमची मुले बाळे वाचतील. आता वाचण्याचं सूत्र बन्यामीन आहे. ऐका, इकडे इस्रायलला, हे इस्रायलचे सगळे मुलं म्हणजे याकोबाची सगळी मुलं या याकोबासमोर एक ऑप्शन ठेवतात. आता यांना कळलं बरं का, चंद्रपूरच्या लोकांना. आज एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये अगदी स्पष्ट आणि क्लिअर असू द्या. इकडं या सगळ्या भावंडानं एक मुखानं याकोबाला समजावून सांगितलं, बन्यामीन जर आमच्या बरोबर आला तर ना आमची मुलं वाचणार आहेत, ना आमच्या बायका वाचणार आहेत, ना आपलं घरदार वाचणार आहे. आणि बाबा तुम्ही पण नाही वाचणार, कोणीच नाही वाचणार. पण प्रॉब्लेम काय माहिती का, अजून पण या गोष्टी आम्ही समजून घेतलेल्या नाहीयेत. वाचण्याचा मार्ग बन्यामीन आहे. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा मुलगा. म्हणून जर बन्यामीनच नाही, बन्यामीनला आमच्या बरोबर घेतलं नाही तर आम्ही कधीच वाचू शकणार नाही. शास्त्रामध्ये असं दिलं, इस्रायल लोक रानामध्ये कुरकुर करत होते, त्यांच्या कुरकुरीला देवानं पाहिलं आणि परमेश्वराला एवढा त्यांचा संताप आला, एवढा संताप आला, तर आगे साप पाठवले आणि सगळ्या इस्रायल लोकांवरती ती पिडा पाठवली. इस्रायल लोक मरायला लागले. ते मरण पाहिल्याबरोबर घाबरून गेले, मोशेला रडायला लागले. अरे माणसं मरायला लागले आगे सापानं. त्या देवासमोर मोशे पालता पडला आणि देवाला म्हणतो, देवा तू मिस्रातनं काढलं, आता रानात मरतील, काय म्हणतील लोक आपल्याला, ह्यांच्या देवानं यांना रानात मारून टाकलं. त्याच देवानं त्याला एक गोष्ट सांगितली, या लोकांना वाचायचं ना मरणापासून, हे मरण तर आलेलं आहे, मरणापासून त्याला वाचायचं तर एक गोष्ट कर, एक काठी घे आणि त्या काठीवरती पितळी सर्प टांग, आणि जो व्यक्ती त्या पितळी सर्पाकडे पाहिल तोच व्यक्ती वाचणार आहे, जो व्यक्ती पितळी सर्पाकडे पाहणार नाही तो वाचणार नाही. काठी घे आणि काठीवरती पितळी सर्प टांग. आणि तीच गोष्ट आम्ही पाहतो नव्या करामध्ये सांगितलं, जसा रानामध्ये पितळी सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला तुम्ही उंच करा. म्हणजे हा पितळी सर्प कोण आहे, जो काठीवरती लटकलेला आहे. तो काठीवरती लटकलेला पितळी सर्प प्रतिकात्मक आहे. येशू ख्रिस्ताचं काठी म्हणजे वधस्तंभ आहे आणि पितळी सर्प म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या क्रूसाकडं आणि क्रूसावरच्या ख्रिस्ताकडे पाहिलं तर मरण त्यांच्यापासून टळलं जाणार आहे. आमच्या परिवारानं जर येशूकडे पाहिलंच नाही तर कसं मरण टळलं जाणार आहे. परिवारातल्या लोकांना, लेकरांना, घरामधल्या व्यक्तींना जर येशूकडे पाहण्याची उत्कंठाच नसेल, त्यांना त्यांचं करिअर पडलंय, तरुणांना आपलं करिअर पडलेलं आहे, घरामध्ये काम करणारा पुरुष त्याला आपला व्यापार, आपला व्यवसाय, आपली नोकरी पडलेली आहे, ज्येष्ठ लोकांना घरामध्ये आरामाची गरज आहे, ते आरामामध्ये अडकून पडलेले आहेत. कोणाला येशूकडे पाहण्यासाठी वेळ नाहीये.
येशू त्यांच्यासाठी तेवढा महत्वाचाच नाही, मग कसं काय मरण टळलं जाईल? आजारपण येणारच आहे, आजारपण तुम्हाला घेऊन जाणार आहे, व्याधिविकार येणार आहे, मुलं व्यसनात अडकून पडणार आहेत, तरुणाचं भवितव्य उद्ध्वस्त होऊन जाणार आहे, त्यांचं फ्युचर अंधकारमय असणार आहे. एक दिवशी एवढे हताश निराश होतील की त्यांना सुसाईड करण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. नोकरी लागली नाही, काम लागलं नाही, लग्न झालं नाही, लग्न झालं तर लेकरं झाले नाहीत, त्रास सहन होत नाहीत नोकरीमधला. या सगळ्या प्रश्नांना उत्तर तुम्ही देणार कसं? कोणतं प्रोव्हिजन आहे? कोण त्यांची सुटका करणार आहे? कोण त्यांची मदत करणार आहे? त्यांनी लोकांकडे पाहिलं, आम्ही त्यांना लोकांना दाखवायला शिकवलं, शिक्षण त्यांना दाखवलं, चांगले कॉलेज त्यांना दाखवले, पण येशू कधी दाखवला का? त्याला म्हटलं का त्या क्रूसाकडे पहा? किती तरुण तरुणी प्रभूला प्राधान्य देत आहेत, त्यांनी देवाच्या घराला किती प्राधान्य दिलंय, किती बिझनेसमन देवाच्या घरामध्ये उपस्थित राहत आहे. त्यांना वाटतं जीवन म्हणजे पैसा कमवणं आहे, त्यांनी त्याला महत्व दिलेलं आहे, पैसा कमवण्याला, ज्ञान संपादन करण्याला. पण लक्षात ठेवा, कितीही पैसा कमवला तर 3/6ची कबरच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काहीच मिळणार नाही. किती ज्ञान तुमच्याकडे असलं ना, कोणतंच ज्ञान माणसाला वाचू शकणार नाही. हॉस्पिटलमध्ये जा, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला एक मंदिर दिसणार आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. का माहिती का? डॉक्टर औषधाची आशा दाखवतात, पण सगळं संपल्यावर ते काय म्हणतात? अब दवा काम नाही करेगी, दुआ काम करेगी. आणि ते तुम्हाला दाखवतात देव. आणि बायबल तुम्हाला काय दाखवतो माहिती का? तुम्हाला वाचायचंय तर सुरुवातीपासूनच या सर्पाकडे, पितळी सर्पाकडे पहा. बन्यामीन नाही तर मरण आहे, बन्यामीन नाही तर तुमचं भविष्य का अंधकारमय आहे, बन्यामीन नाही तर आशा नाही. उजव्या हाताचा पुत्र ध्यानात घ्या, लक्षात आणा. उजव्या हाताच्या पुत्राकडे दुर्लक्ष करून तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. येशूला ओलांडून तुम्हाला पुढे जाणं ही गोष्ट परवडणारीच नाहीये, कधीच नाही परवडणार प्रिया, कधीच नाही परवडणार. माझ्या स्वतःची ती साक्ष आहे. मी बायबल कॉलेजला जाऊन हा पाळक झालो नाही, बायबल कॉलेजला नाही गेलो मी. कोणती घटना घडली माझ्या बाबतीमध्ये की मला हे सगळं देवाकडे वळण्याची अशी कोणती घटना घडलेली की मला वाटलं प्रभू माझी गरज आहे? मी येशू ख्रिस्तावरती विश्वास न ठेवणारा व्यक्ती होतो. ख्रिस्ती कुटुंबात माझा जन्म होता. आणि तुम्हाला सांगतो, ज्या माझ्या मित्रांची संगती होती ना, त्याच्यामध्ये राहत असताना मला प्रार्थना हा विषय कधीच आवडत नव्हता. क्रूसावरती टांगलेला देव हा आपली सुटका करू शकत नाही, हे माझा सिद्धांत होता, तत्व होतं. पण चर्चला जात होतो. म्हणजे ख्रिस्ती कुटुंबात जन्म आहे म्हणून आपण चर्चला जायचं. पण येशूवरती माझा विश्वास मुळीच नव्हता, कधीच माझा विश्वास नव्हता. माझा विश्वास शिक्षण, बुद्धिमत्ता, ज्ञान, चांगली संगती, पुढे जायचं, मोठं व्हायचं. आणि मग M.Com केल्यावरती मी ठरवलं, काही माझे चांगले मित्र होते आणि म्हटलं आपण ICW ची परीक्षा द्यायची, कारण आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं होतं. एक सहीला 1.5 लाख रुपये. मी म्हटलं सगळं स्वप्न बघायला लागलो, आपण स्ट्रगल करू आणि ICW ची परीक्षा देऊ. आणि मग माझ्या मित्राला घेऊन एका ठिकाणात दुसऱ्या मित्राला भेटायला गेलो की त्याचं प्रिपरेशन कसं करायचं. आणि मग गेलो आणि पुण्यातनं त्या बॉम्बे पुणे रोडला येत असताना मित्राला भेटून सगळी नियोजन, कशी शिक्षणाची पद्धत, रूम घ्यायची, कसा अभ्यास करायचा, किती तास अभ्यास करायचा, सगळ्या चर्चा करून त्या बॉम्बे पुणे रोडनी यायला लागलो सायकलवरती. माझा मित्र पुढं, मी मागं. आणि तेवढ्यामध्ये एक जीप गाडी आली आणि माझ्या जवळून गेली. आणि मी बोलत बोलत मित्राशी त्याचा अंदाज घ्यायला की तो का बोलत नाही. मागवळून पाहतो तर ती जीप गाडी आली आणि माझ्या मित्राला थोडीशी धडक मारली, तो जमिनीवरती. आणि तो स्कॉलर 1 नंबर, पहिल्या नंबरनी पास होणारा एकदम हुशार विद्यार्थी. आणि तो पडलेला मी बघितला. मी गेलो, मला काही जास्त वाटलं नाही. मी गेलो त्याच्याजवळ आणि जाऊन बघतो तर काय, त्याची कवटी फुटली आणि त्याचा मेंदू दिसायला लागला आणि तो तडफडायला लागला तिथं. ते पाहिल्यावरती मी जागेवरती बसलो, घाबरलो. त्याची तडफड बघवना. आणि मी पाहिलं, काही तासांपूर्वी आम्ही जीवनामध्ये पुढे जाण्याचा विचार करत होतो, पण आज माझ्या समोर मरण आहे. आणि त्यावेळेस माझ्यामध्ये इतकी जबरदस्त भीती आली की हा जो मुलगा आहे तो मरणाच्या दाढेमध्ये, इथं मी पण मरणाच्या दाढेमध्ये सापडणार होतो. पण मी वाचलो आणि मी वाचल्यावर पहिल्यांदा आयुष्यामध्ये गुडघे टेकले त्या रोडवरती आणि जोर जोरात देवाला हाक मारायला लागलो. हे देवा, तू आहेस का? मला माफ कर, मी तुला कधी ओळखलं नाही,
पण जर तू आहेस तर या माझ्या मित्राला वाचव. मी कॉलेजची पुस्तकं हातातनं फेकून देईल आणि पवित्र शास्त्र हातामध्ये घेऊन गावोगावी तुझं शुभवर्तमान सांगेल. आणि रडायला लागलो तिथं जोर जोर. कोणी थांबायला तयार नाही. मित्राची तडफड बघवे ना. गुडघे टेकले, प्रार्थना केली. पाऊस पडायला लागला, अगदी पिक्चर सारखं सगळं. आणि पाऊस पडायला लागला आणि तेवढ्यामध्ये एक रिक्षावाला आला. तो थांबला आणि म्हटला, साहेब याला मी आतमध्ये ठेवतो पण माझं नाव कुठे येऊ देऊ नका. कारण रिक्षाला म्हटला मला धंदा करायचा आहे, मी हे सगळं मला बंद करावं, तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्ये याला सोडा आणि निघून जा, तिथून पुढं माझं मी पाहतो. आणि मग त्या मित्राला घेऊन गेलो, हॉस्पिटलमध्ये ठेवलं. लॉनवरती बसून रडायला लागलो. रोज रडत होतो, देवा वाचव. कारण त्याच्या घरातले ओरडायला लागले, तुला काही नाही झालं, यालाच कसं काय झालं. आणि मी तुटून गेलो होतो. मरण माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. आणि म्हटलं हा विद्वान मुलगा मरून जाणार आहे, सगळं संपलेलं आहे. परंतु गुडघ्यावरती बसून प्रार्थना करायला लागलो. डॉक्टरने सांगितलं काय होऊ शकत नाही, पण आपण प्रयत्न करू. प्रार्थना करत असताना 10-15 दिवसानं तो शुद्धीवरती आला, तो बरा झाला. आणि मग मी ठरवलं, अरे हे पुस्तक जीवन देऊ शकत नाही, हे पुस्तक जीवन देणारं पुस्तक आहे. आणि जीवनाचं पुस्तक घेऊन गावोगाव फिरत आहे प्रियांनो. फक्त ख्रिस्ताकडे पाहिलं तर तुम्ही वाचणार आहे. ख्रिस्ताकडे पाहिलं, अनुभवानं मी तुमच्या समोर उभा आहे. शास्त्रामध्ये सांगितलं की त्याच्याकडे बन्यामीन पाहिल्याशिवाय, जर बन्यामीन नसेल तर आमची मुलं बाळ मरून जाणार. अहो धोका आहे तुमच्या कुटुंबाला, धोका आहे तुमच्या परिवाराला, धोका आहे तुमच्या लेकरांना, धोका आहे तुमच्या घरादाराला. का ध्यानात घेत नाही? तुमची मुलं शिक्षणामध्ये जशी पुढे असावी तशी धार्मिकतेमध्ये पुढे असली पाहिजे. ते वाचणार आहेत. शिक्षण तुमच्या मुलांना फक्त जगण्याचं मार्गदर्शन करेल, पण जीवन येशू ख्रिस्ताशिवाय मिळू शकत नाही. कारण येशू स्वतः म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. नोकरी तुमचं जीवन नाही, शिक्षण तुमचं जीवन नाही, पैसा तुमचं जीवन नाही. अहो कोरोनामध्ये तुम्हाला कळालं पैशाची व्हॅल्यू काय. करोडो रुपये घेऊन गेले डॉक्टरकडे, आम्हाला 2 नाकपुड्यातला श्वास द्या. अहो श्वास घेता घेता मरून गेले लोक, पण कोणाला नाकपुड्यातला श्वास मिळाला नाही. का? नाकपुड्यातला श्वास फक्त देवच देऊ शकतो. मातीच्या पासून तयार केलेला आदाम या नाकपुड्यामध्ये देवानं श्वास घातला. तुमचा श्वास तुमचा नाही, श्वास सुद्धा देवाचा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, मरण जर टळलं पाहिजे तर तुमच्याकडे बन्यामीन असला पाहिजे, अन्यथा मरण अटळ आहे. कोणती तुमची ताकद जगातली तुम्हाला वाचू शकणार नाही. मरण अटळ आहे. धडधाकट तुम्ही किती असाल, दुसऱ्या क्षणाला तुमची गॅरंटी नाही तुमचं काय होणार आहे. दुसऱ्या क्षणाला नाही. बघता रोज शास्त्रात असं लिहिलं, लोक रात्री झटका खाऊन गत होऊन जातात. एका रात्रीमध्ये झटका येतो संपून जातो. कुणाला जगण्याची खात्री आहे? कोण सांगू शकतं मी कायमस्वरूपी या पृथ्वीतला? ना तुमच्या गोळ्या ना तुमचं चांगलं खाणं तुम्हाला वाचवणार आहे. पण 100% तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त लाजरसकडे गेला आणि कबरेमध्ये असणाऱ्या लाजरसला म्हटलं, लाजरस बाहेर ये. आणि लाजरस मेलेला बाहेर आला. का? तर जीवनाचा स्रोत तो आहे प्रियांनो. बन्यामीन असेल तर तुम्ही वाचणार, वाचू शकणार नाही. सगळं तुमच्याकडे. प्रश्न आज तोच आहे, उजव्या हाताचा पुत्र बन्यामीन तुमच्याकडे आहे का? येशू आहे का तुमच्याकडे? लक्षात घ्या, बाकीच्या गोष्टी चाचपून बघूच नका. तुमचं आणि तुम्ही जगता कसं, तुम्ही राहता कसं आणि तुम्ही पुढे कसं जाणार आहात, कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहात. शास्त्र सांगतं परराष्ट्रीय लोक याच्यासाठी संघर्ष करत आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला नाही संघर्ष करायचा. हे मिळवण्यासाठी धडपड, ज्यांना येशू माहित नाही, ज्यांना देव माहित नाही, ते या गोष्टीसाठी संघर्ष करत आहे. आमचा संघर्ष तर येशू मिळवू नाही प्रियांनो. शास्त्रात असलेलं ज्याला पुत्र मिळाला त्याला सर्व काही मिळालेलं आहे, जीवन मिळालेलं आहे. बन्यामीन आमच्याकडे पाहिजे. बन्यामीन नाही तर मरण आहे. या मरणापासून वाचण्यासाठी तुमची लेकरं आणि तुम्ही वाचण्यासाठी तुम्हाला बन्यामीन आवश्यक आहे, उजव्या हाताचा पुत्र. म्हणून लक्षात ठेवा, तुमची लेकरं मंदिरात नाही तर तुमची लेकरं मरणामध्ये आहेत. ऐका बरं का, तुमची लेकरं देवाच्या मंदिरामध्ये नाही तर तुमची लेकरं मरणाकडे चाललेली आहेत. नाही जीवन त्यांच्यामध्ये. तुम्ही म्हणाल फार मोठं शिक्षण दिलं. मी स्वतः पाहिलेलं आहे. MBBS 12वी मध्ये ज्याला 97% मार्क पडलेला एक मुलगा, त्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी मेडिकल मध्ये टाक. अगोदर तिने विचार केला याला सेवेमध्ये ठेवेल, परंतु जसं मार्क्स पडले, ते मार्क्स पडल्यावरती म्हटले याला मेडिकल मध्ये पाठव. मेडिकल मध्ये पाठवलं. ड्रग्सच्या अधीन गेला. आई वडील हताश झाले, निराश झाले. याला ड्रग्स मधनं कसं बाहेर काढायचं. एवढा बुद्धिमान मुलगा आणि सहजपणे ड्रग्सकडे अट्रॅक्ट झाला.
कसं काय मरण त्याने स्वीकारलं, कसं काय मरणाकडे. तुम्ही त्याला मेडिकल फील्ड दाखवलं, सगळं दाखवलं, पण त्याला येशू नाही दाखवला. हो, येशू दाखवणं फार गरजेचं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मोशेच्या आईनं मोशेला मरण त्याच्या डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा तिनं काय केलं माहिती काय, पेटारा तयार केला, आतून बाहेरून डांबर राळ चोपडली आणि त्याच्यामध्ये मोशेला टाकून दिलं. आणि त्या पेटाऱ्यामध्ये टाकल्यावरती हा मोशे मेला नाही, मारणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये राजासारखं जीवन जगला. का? हा पेटारा तुम्हाला पुढे घेऊन जातो प्रियानो. कोणता पेटारा आहे? हे चर्च आहे बरं का. ते हा पेटारा म्हणजे चर्च आहे. आम्ही आग्रह करत नाही परिवारातल्या लोकांना चर्चकडे येण्यासाठी. आम्ही एक इतकं कॅज्युअल ख्रिस्ती झालेलो आहे. म्हणजे गेलं तर गेलं, नाही गेलं तर काही विशेष फरक पडत नाही. गेलं नाही गेलं या तर्कामध्ये राहून तुम्ही आपल्या जीवनामध्ये कधीच आशीर्वाद मिळू शकणार नाही. हा तुमचा तर्क झाला, हे तुमच्या ख्रिस्तीपणाचा तर्क आहे. पण लक्षात ठेवा, जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा हिशोब देव तुमच्याकडनं घेईल. आणि ज्यास तुमचं जजमेंट करेल, न्याय करेल ना, या पृथ्वी तलावर असतानाच तुमचं बसणं, तुमच्या परिवारातल्या लोकांचं जजमेंट देव करणार आहे. प्रत्येकाचं जजमेंट करणार आहे. तुझ्या सानिध्यात उभं राहणाऱ्यांची केवढी धन्यता. दावीद म्हणतो, मी परमेश्वराकडे एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. देवाच्या मंदिरात तुमची वस्ती होऊ द्या. बन्यामीन तुम्हाला सांगतो, जीवन पाहिजे तर तुला मंदिरात यावं लागेल. फाटा माझ्यामध्ये राहील तर तो आपणहून फळ देणार नाही. फळ देण्यासाठी फाट्याला माझ्यामध्ये राहावं लागेल. असं जीवन येणार नाही, ख्रिस्तामध्ये राहावं लागेल. आणि ख्रिस्तामध्ये राहिल्याचं चिन्हच देवाचं मंदिर आहे. येशू म्हणतो, मी पित्याच्या घरामध्ये असावं, हे तुम्हाला लक्षात येत नाही का? येशू मंदिरात जातो, येशूला मंदिराची गरज आहे, मग तुम्हाला मंदिराची गरज नाही, तुम्हाला चर्चची गरज नाही, तुम्हाला धार्मिक जीवन जगण्याची गरज नाही. जीवन येणार कसं तुमच्याकडे? जेवणासाठी झगडू नका. आज जो संघर्ष तो फक्त जेवणासाठी आहे, जीवनासाठी नाही आहे. शिक्षण जेवणासाठी आहे, नोकरी जेवणासाठी आहे. जीवनासाठी फक्त येशूच आहे. लक्षात ठेवा, येशूच आहे, बाकी दुसरं कोणी नाही. येशू शिवाय जीवन नाहीच आहे. म्हणून जकायला ते कळलं. त्याला कळलं, आतापर्यंत फार संपत्ती मिळवली. अहो, देताना तुम्हाला कळतं का काय संपत्ती त्याने मिळवली? तो म्हटला, अर्धद्रव्य गरीबाला देतो आणि कोणाचं घेतलं तर चौपट देतो. काय प्रॉपर्टी जमा केली असेल? तो चौपट वाटून भिकारी झाला असता का? नाही, त्याला माहिती आहे मी फार मिळवलं. अहो, त्याला कळलं, एवढ्या संपत्तीपेक्षा जीवन मिळालं मला. तुम्ही संपत्तीच्या मागे धावता, प्रॉपर्टीच्या मागे, कमवण्याच्या मागे धावता, पण इथं असं म्हटलं, येशू ही आमची गरज आहे. लक्षात ठेवा, येशू, येशू शिवाय नाहीच राहू शकत. तुम्ही जगू शकत नाही. तुमचा परिवार, तुमची लेकरं, तुमच्या कुटुंबातले सदस्य, लहानपणापासून त्याच्या मनावरती ते बाळ कडू बिंबवलं पाहिजे. लक्षात ठेवा, आमची लेकरं इस्रायल सारखे कट्टर बनली पाहिजे. यहुदी ज्याला बोललं ना, यहुद्यांमध्ये कट्टरता आहे बरं का, कट्टरता. आम्ही पाहतो, मर्दखय त्या हामानासमोर कधीच मान झुकवत नव्हता, नमत नव्हता तो. आणि हामानाला त्याचा राग आला. त्यानं राजाच्या कोशामध्ये खजिना भरला आणि इस्रायल लोकांनाच नष्ट करण्याचा विडा उचलला. आता त्याला माहिती मरण आहे. मरण असून सुद्धा त्यानं इतका कट्टर यहुदी होता की त्यानं त्या हामानाला दंडवत घातलं नाही. शद्रक, मेशक, अबेदनगो समोर तापलेली भट्टी त्यांनी पाहिली, पण त्यांनी मूर्तीला दंडवत घातलं नाही. एवढे कट्टर होते ते. भट्टीत पडले पण त्यांनी त्या मूर्तीला दंडवत घातलं नाही. हे कट्टर, याला कट्टरता म्हटलेली. अहो, एवढी कट्टरता आमच्यामध्ये का नाही? शब्बा दिवस देवाचं मंदिर आहे, त्याची कट्टरता आमच्यामध्ये असली पाहिजे. नाही, घरात नाही, मंदिरात जाणार आहे, प्रभूच्या भावनामध्ये जीवन आहे तिथं. आमच्यामध्ये ती कट्टरता नाहीये. परिणाम काय झाला? शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीमध्ये पडले, पण पडल्यावरती त्यांच्यामध्ये राजा म्हणतो तिघांना टाकलं. 4 जण आतमध्ये फिरत आहे आणि एकाच मुख देवाच्या पुत्रासारखं. कारण बन्यामीन नाही तर मरण आहे. आता भट्टीत त्यांना टाकलं. बन्यामीन म्हणजे देवाचा पुत्र आतमध्ये होता. आता बन्यामीन आहे म्हणून मरणातनं ते बाहेर आले. मरण तुमच्या अवतीभोवती असणार आहे, पण येशू जर असेल ना, तर येशू तुम्हाला मरणातनं वाचणार आहे. येशूच. मला आठवतं की एकदा एका व्यक्तीनं फोन केला आणि फोन करून त्यानं सांगितलं की पा, आमचा एक व्यक्ती, नातेवाईक
पुलावरून चाललेला आहे आणि पुलावरून जात असताना त्या पुलावरून पडला आणि पडल्यावरती सगळी त्याची बॉडी क्रॅक झाली, सगळी बॉडी बरं का, आणि तो बेशुद्ध अनकॉन्शियस आहे. इव्हन त्याच्या मेंदूवरचं संतुलन गेलेलं आहे आणि डॉक्टर म्हटलं की याच्या खूप ठिकाणामध्ये 36 ठिकाणामध्ये क्रॅक्स आहेत आणि ते ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि डॉक्टर म्हटले वाचण्याची गॅरंटी फार कमी, पण आपण प्रयत्न करू. आणि त्यांना इश्यू माहीत नव्हता, पण त्यांनी इकडून तिकडून कुठंतरी ऐकलं होतं की प्रार्थना केल्यावर सगळं काही चांगलं घडतं. आणि तेवढ्यात त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की असं असं त्या ॲक्सिडेंट झाला, पुलावरून मोठा ब्रिजवरून तो खाली पडला, त्याच्या गाडी 2 व्हीलरवरून खाली पडला आणि तो त्याचं डोकं फुटलं, सगळं अंग फुटलं आणि मेंदूला सूज आलेली, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, बेशुद्ध आहे आणि एवढं ऑपरेशन करावं लागणार आहे. पण आम्ही असं ऐकलं आहे की तुमचा येशू जीवन देतो, तर तुम्ही प्रार्थना केल्यावर येशू जीवन देईल का? मी म्हटलं तुमचा विश्वास आहे तर तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला देव काम करेल, त्याला करेल देव सगळं काही. विश्वास बसणार नाही तुम्हाला. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली, विदाउट ऑपरेशन तो व्यक्ती आहे तसा नॉर्मल झाला का? जीवन देणारा फक्त येशूच आहे प्रियांनो. ही स्टेटसवर माझ्या साक्ष सुद्धा होती. मला वाटतं 4-5 वर्षापूर्वीची ती साक्ष असेल, पण माझ्या स्टेटसवर मी ती ठेवली होती. हे फक्त येशू करू शकतो. बन्यामीन नाही तर मरण आहे. ऐका, प्रीचिंग माझं प्रोफेशन नाही बरं का. या प्रीचिंग मध्ये मी जाऊन माझं ज्ञान किंवा पैसा कमवणं या उद्देशानं मी तुमच्या समोर उभा नाही. पण एक अंतःकरणात तळमळ आहे हो. इकडं एवढ्या लांब येण्यासाठी मी त्यांना बोललो नाही, मला एवढे 1000 दिले तर मी इथं येईल. मी कधीच कोणाला बोलत नाही. कुठेही जा, कोणत्याही ज्या ठिकाणात माझी मीटिंग होती प्रत्येक ठिकाणामध्ये त्या लोकांना विचारा. मी कधीच डिमांड ठेवली नाही की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. माझी अंतःकरणातली तळमळ एक असते की हजारो लोक यावे आणि त्यांनी ख्रिस्ताला मिळवावं. का? तर त्यांच्यामध्ये जीवन यावं. लक्षात ठेवा, आज रात्री मी तुम्हाला एका गोष्टीसाठी प्रोत्साहित करेल. एक गोष्ट तुम्ही तुमच्या मनावरती मला बिंबवायची आहे. तसं जाऊ नका हो. तुमचं घर धोक्यामध्ये आहे, तुमचा परिवार धोक्यामध्ये, तुम्ही धोक्यामध्ये आहात. कोणत्या क्षणाला कोणत्या व्यक्तीला तो गाठेल आणि कोणाला मरण देईल हे सांगता येत नाहीये. त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम दिलेलं आहे, तो उद्ध्वस्त करत सुटलेला आहे. इकडे हे लोक काय म्हणतात, बन्यामीन जर आला नाही तर आमचा परिवार आणि आमचं लेकरं प्रत्येक जणांकडे मरण असणार आहे. देवाचे प्रिय लोक, आज सभा संपेल, तुमचा माझा संबंध तुटेल, मी इथून दुसऱ्या गावाला जाणार आहे, तिथं प्रचार करणार आहे. पण माझा प्रचार लोकांना करणं हे माझं प्रोफेशन नाही. पण मला तळमळ आहे. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, हात जोडतो तुमच्या समोर. जर खरंच तुम्हाला देवाविषयीचा काही आदर असेल ना, काहीतरी निर्णय घ्यायला शिका, निर्णय घ्यायला शिका. ऐकलं खूप, आम्ही खूप दिवस ऐकत आहोत, खूप वर्ष ऐकत आहोत, पण आता तपासायचंय खरंच माझ्याकडे येशू आहे का. टेस्ट करा बरं का. येशू असेल तर माझ्यामध्ये बदल आहे का. ज्या गोष्टी मी ऐकल्या, ज्या गोष्टी मी प्रभूपासून शिकलो, त्या गोष्टीनं माझ्या आत्मिक जीवनाची बांधणी झाली का, हा फार मोठा प्रश्न आहे. एक डिसिजन घेऊन आम्हाला जायचंय. कोणता डिसिजन? बन्यामीन नाही तर मी इथून जाणार नाही. बन्यामीन नाही तर जाणारच नाही. तुम्ही असं बाहेर पडाल, असं कोणतरी संकट तुमच्यावरती येईल जे मरणाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, मरणामध्ये आणि आमच्यामध्ये एका पायरीचं अंतर आहे. जास्त काळ या पृथ्वी तलावरती आम्ही राहणार नाही, जास्त काळ नाही. रोजच्या दिवसामध्ये मी मरण पाहत असतो. प्रत्येक संदेश देताना मी शेवटचा संदेश देऊन सांगत असतो बरं का. आज मी तुमच्या समोर बोलत आहे ना, हा असं समजतो की माझा शेवटचा संदेश आहे, उद्या मी नसेल. आणि तेवढ्या तळमळी मी तुम्हाला सांगत असतो. आणि इथंच नाही, कुठं पण. काल बायबल स्टडीला कमी लोक होते, पण माझा जोश तेवढाच होता. कारण जेवढे आहेत तेवढ्या लोकांना तरी सत्य समजावं ना. बाळक साहेब तिथं बोलले, हा संदेश संध्याकाळी व्हायला पाहिजे होता, पण सकाळी तेवढ्या लोकांसाठी मी तो संदेश दिला. मी असं नाही म्हटलं एवढ्या 10-15 लोकांना मी कशाला संदेश सांगू. तळमळ आहे, वेळ नाही वाया गेला पाहिजे. जेवढे लोक आहेत तेवढं ना ते वचन गेलं पाहिजे त्यांच्यापर्यंत आणि त्यांचं परिवर्तन झालं पाहिजे. देवाचे प्रिय लोक,
आजची रात्र शेवटची रात्र आहे. उद्या तुमच्या समोर नवीन संधी नसणार आहे. कोणी सांगण्यासाठी परत येणार नाही. आणि देव तुमची वाट पाहत असताना अंतःकरण देवाचं तुमच्या बाबतीत कठीण होऊ देऊ नका बरं का. सारखं तुम्हाला तो संधी देणार नाही. मने मने तकेल उपारसीन, राजा मी तुला तागडीमध्ये तोललं, तू उन्हा भरला. राजाचा देवानं न्याय केला. आज देवाची तागडी, त्या तागडीमध्ये देव तुम्हाला तोलत आहे. न्याय होणार आहे. तागडीमध्ये उणे भरू नका. तागडीमध्ये उणे भरू नका. आजची रात्र आमच्या जीवनातली शेवटची रात्र समजून ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये यावा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जन्माने ख्रिस्ती असणं वेगळं आणि ख्रिस्ताचा व्यक्तिगत अनुभव घेणं वेगळं आहे. जन्मानं ख्रिस्ती असल्यामुळं तुम्ही ख्रिस्ती असता असं समजू नका. ते फक्त दाखल्यावरती आहे. पण जीवन जर त्याच्यामध्ये ख्रिस्त असला ना, तर ख्रिस्तासारखे तुम्ही दिसायला लागता. ख्रिस्ताचे स्वभाव तुमच्यामध्ये येतात. आणि म्हणून जाता जाता शेवटची गोष्ट तुम्हाला सांगेल. त्यांचा निर्णय होता. काय निर्णय होता? बन्यामीन नाही तर आम्ही जाणार नाही. आणि जर बन्यामीन नसेल तर आमची लेकरं, आमच्या बायका, आमचा परिवार याच्यामध्ये मरण असणार आहे. मरण न्यायचं का जीवन न्यायचं याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागणार आहे. इथून तसं बाहेर पडू नका. इथून बाहेर तसं पडू नका. जीवन घेऊन जा. ख्रिस्ताला घेऊन जा. नव्यानं ख्रिस्ताला घ्या. कालचा ख्रिस्त नको, आजचा ख्रिस्त ज्याच्यामध्ये पश्चाताप आहे, ज्याच्यामध्ये समर्पण आहे, ज्याच्यामध्ये बदल करण्याची भावना आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची एक नवीन उमेद आहे. अशा प्रकारचं समर्पण देवाला करूया. आणि प्रभूला म्हणू, माझ्या प्रत्येक दिवसामध्ये देवा व्यक्तिशः तू माझ्या बरोबर आहे. चला आपल्या जागेवरती आपण